आजच्या सभेचं. हो सर. हो सर. सर्वप्रथम देवारे सरांना नमस्कार करते. कुबल मॅडमना नमस्कार करते. आपल्या वर्गातले सगळे अभ्यासू विद्यार्थी जे अधिक काही आज मिळणार आहे या उद्देशानं उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत करते. त्यात शिंदे सर असतील, दळवी सर आहेत, कुबल मॅडम आहेत, सगळ्या कुलकर्णी आहेत, रंजना मॅडम आहेत. तिवाटणी मॅडम तर आज कथनच करणार आहे. तर या सगळ्यांचं स्वागत करते. आज तिवाटणे मॅडमनी ग्रहाला मिळालेला नवमांश या विषयावर विशेष कथन करण्याचं ठरवलेलं आहे. खरं तर आपल्या सरांनी प्रत्येक ग्रहाला मिळालेला नवमांश हा सूक्ष्मांशापर्यंत कसा परिणाम देतो याबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. वृश्चिक, कुंभ, मकर राशीचे नवमांश हे जातकाला कसे पीडित ठरतात याचाही खूप चांगला सराव आपण केलेला आहे. पण आज तिवाटणे मॅडमचं त्यावरचं अभ्यासनीय चिंतन ऐकणार आहोत. तेव्हा निश्चितच त्यांच्या विचारांचं आपण स्वागत करणार आहोत. आणि ऐकूया आता या पुढचं त्यांचं लेक्चर. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून तिवाटणे मॅडमना बोलण्यासाठी विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद थँक्यू मॅडम, मॅडम. धन्यवाद. येस, धन्यवाद. येस मॅडम. हा, सुरुवात करते सर. येस येस. श्री देवारे सरांना नमस्कार. तसेच गीता मॅडमला नमस्कार. मनीषा कुबल मॅडम, हळदळकर मॅडम, रसिका तपस्वी, गीता सावंत, सरोज शिंदे मॅडम, रंजना देशमुख, विद्या कुलकर्णी मॅडम. तुम्ही तर खूपच छान सुरुवात करता. आवाज पण सुंदर मधुर आहे. तृप्ती कुलकर्णी मॅडम आणि माधुरी पोद्दार मॅडम हे खूपच सुंदर कुंडली विश्लेषण करतात. दळवी सर, शिंदे सर, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. सर, तुम्ही जो हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चालू केला आहे, ज्योतिष अभ्यासाचा, कुंडली वाचनाचा, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना छान संधी मिळाली. पत्रिका वाचनाचा उत्साह वाढला. त्यामुळे आमच्या ज्योतिष ज्ञानात अधिक भर पडत आहे. गुरु हे भाग्याने मिळतात, तसे तुम्ही आम्हाला लाभले आहेत. सर, आज मी नवमांश कसा तयार होतो व त्यातून त्याचे सूक्ष्मांश कसे तयार होतात ते सांगणार आहे. काही चुकले तर क्षमा असावी. चुका समजून सांगाव्यात. उपस्थित सर्वांना नमस्कार. आता नवमांशाविषयी मी बोलत आहे. नवमांश हे पारंपरिक शास्त्र आहे. हे शिवाचे आणि पार्वतीचे शास्त्र आहे. नवमांश हे रहस्य आहे, सूक्ष्म अभ्यास आहे. हे शास्त्र दक्षिण भारतीयामध्ये जास्त प्रचलित आहे. हे शास्त्र शिकल्यामुळे पुढे सर्वतोभद्र शिकण्यास किंवा समजण्यास खूप सोपे जाते. राशीचक्र हे 12 राशींचे आहे. पूर्ण भचक्र हे 360 अंशांनी पूर्ण होते. एकूण 12 राशी आहेत. त्यात 108 नवमांश तयार होतात. प्रत्येक राशीत 9 नवमांश असतात. प्रत्येक राशी ही 30 अंशाची असते. पूर्व क्षितिजावर जेव्हा लग्न उदित होत असतं तेव्हा प्रत्येक वेळी 2 तासाचं लग्न असतं, पण कधी कधी ते कमी सुद्धा असू शकतं. जेव्हा जातकाचा जन्म होतो तेव्हा पूर्व कोणती रास आहे, कोणतं लग्न आहे, कोणती डिग्री आहे यावरून नवमांश ठरला जातो. तसेच ग्रह कुठे आहे, किती दिवस थांबणार आहे, वक्री आहे का अतिचारी आहे याचा सुद्धा विचार करण्यात येतो. आपल्या पूर्वजांनी पूर्वज ज्योतिषांनी त्यांना नावं दिली आहेत आणि नंबर पण दिले आहेत. त्यालाच सूक्ष्मांश असे म्हणतात. मेष राशीत ते मेष राशीत ते 9 नंबर येतात. म्हणजे 1 ते 9 हे मेष राशीत असतात, म्हणजे 9 नवमांश असतात. वृषभेत हेच नवमांश त्याच नंबरने येतात. ते वृषभेत हा 10 पासून सुरुवात होतो. अशी नवमांश असतात. नक्षत्र हे 800 कलेचं आहे. चरण हे 200 कलेचं आहे.
अंश हे 3 20चा आहे. 3 20 कलेचे 8 भाग केले तर पूर्ण भचक्रामध्ये 108 नवमांश तयार होतात. एका राशीत 9 नवमांश असतात. ग्रह आणि नक्षत्र यात फरक आहे. नक्षत्राला स्टार म्हणतात आणि ते स्थिर असतात, ते चमकतात, म्हणून ते नक्षत्र आहेत. नक्षत्राचे 4 भाग केले आहेत, म्हणजेच त्याला 4 पद म्हणतात. आणि 4 पद हे चतुष्पाद, त्रिपाद, द्विपाद अशा पद्धतीने येतात. उदाहरणार्थ मेष राशीत अश्विनी नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे. वृषभेत कृत्तिका हे त्रिपाद नक्षत्र आहे आणि मृगशिरा द्विपाद नक्षत्रात मोडल्या जातं. मृगशिरा हे वृषभेत पण आहे आणि मिथुनेत पण आहे. 2 पद वृषभेत आणि 2 पद मिथुनेत. अशा पद्धतीने त्रिपाद, चतुष्पाद, द्विपाद नक्षत्र येतात. जसा जसा आपण नवमांशाचा अभ्यास करतो आणि नक्षत्रांचा अभ्यास करतो तसं आपल्याला हळूहळू समजतं. आता मी कृत्तिका नक्षत्राचं सांगते. कृत्तिका नक्षत्र हे पूर्व ईशान्येला सुरू होतं आणि उत्तर ईशान्येला संपतं. नक्षत्राची दिशा ही ठरलेली आहे. आद्रा नक्षत्र हे पूर्वेला मध्यावर आहे. आद्रा नक्षत्राला स्वर्गाचे द्वार पण संबोधल्या जातं. पुढे मृगशिरा, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा हे नक्षत्र येतात. आश्लेषा नक्षत्र हे आग्नेयला आहे. ही सर्व माहिती आपल्याला सर्वतोभद्र कुंडलीचा अभ्यास करताना फार उपयोगाचे ठरतात. आता मी तुम्हाला नक्षत्राच्या तत्वाबद्दल सांगते. नक्षत्राचे तत्व म्हणजे अग्नितत्वात 1, 5, 9 राशीत चे जे सूक्ष्मांश आहेत ते मेष राशीतले सूक्ष्मांश मेष राशीने सुरुवात होते आणि धनु नवमांशाने संपते. म्हणजे मेष नवमांशाने सुरू होतो आणि धनु नवमांशाने संपतं. तसंच पृथ्वी तत्वात मकर नवमांशाने सुरू होतं सूक्ष्मांश आणि कन्या नवमांशाने संपतं. वायू तत्वाची राशी म्हणजे 3, 7, 11 तूळ नवमांशाने सुरुवात होते आणि मिथुन नवमांशाने संपतं. जलतत्वाची राशी म्हणजे 4, 8, 12 कर्क नवमांशाने सुरुवात होते आणि मीन नवमांशाने संपते. प्रत्येक राशीत 2 पुष्कर नवमांश असतात. मेष नवमांश वर्गोत्तम येतो, कर्केत कर्क नवमांश वर्गोत्तम येतो, वृश्चिकेत वृश्चिक नवमांश वर्गोत्तम होतो, धनुत धनु असे आहेत. अजून भचक्रामध्ये पूर्ण 360 डिग्रीचे 3 स्पॅन केलेले आहेत. ते मेष ते कर्क एक भाग आहे, सिंह ते वृश्चिक दुसरा भाग आहे आणि धनु ते मीन हा तिसरा भाग आहे. आता रवी भ्रमणाचं पण फार महत्व आहे. वसंत संवात बिंदू हा अश्विनी आणि रेवती नक्षत्राजवळ येतो तेव्हा उत्तर दिशेची सुरुवात होते. त्याला उत्तरायण सुद्धा म्हणतात. आणि रवी जेव्हा तिथे येतो तेव्हा 14 एप्रिल ते 15 मे पर्यंत असतो. म्हणजे आपली मेष राशी सूर्यापासूनच आपल्याला सूक्ष्मांशाची सुरुवात होते. ही सुरुवात मेषेपासून म्हणजेच मेषेचा मेष नवमांश तस्करांश पासून सुरुवात होते ते रेवतीपर्यंत. आता ह्यात चंद्राचे नक्षत्र हे शुभ मानलं जातं. मघा नक्षत्र सुद्धा शुभ आहे. रोहिणी सुद्धा शुभ आहे. स्वाती हे राहूचे असले तरी सूक्ष्मांश छान आहेत. मकर, कुंभ, वृश्चिक हे कठीण सूक्ष्मांश आहेत. तस्करांश, भयांश कठीण सूक्ष्मांश आहेत. नवमांश कुंडलीत 6, 8, 12 ह्यात जेव्हा ग्रह असतील तेव्हा त्याचा फलित करताना आपण काळजी घेतली पाहिजे किंवा व्यवस्थित अभ्यास करून कथन केलं पाहिजे. असा हा थोडक्यात मी नवमांशाचं वर्णन केलं आहे. आता मी तुम्हाला नवमांशाचे अंश आणि ते म्हणजे डिग्री वाईज कसं तस्करांश, भोग्यांश हे सांगते आहे. आलं का लक्षात?
हो मॅडम. मॅडम, हो 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 येतोय का आवाज? खूप हो छान, हो. खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो, चालू ठेवा. हो, आता येस हा मॅडम. सूक्ष्मांश मेष राशीतील सूक्ष्मांश सांगते आहे. आता आपण राशी परत सूक्ष्मांश कसे तयार होतात ते पाहू. आता मेष राशी अश्विनी नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे, केतूचे नक्षत्र आहे. ते 3:20 ते 13° आहे. त्याचे 4 पदामध्ये विभाजन केले आहे. आता मी अश्विनी नक्षत्राचे 4 पद सांगते आहेत, ते तुम्ही नीट व्यवस्थित लिहून घ्या किंवा ऐका व्यवस्थित. तर पहिलं पद 00 ते 3:20 तष्करांश येतो, मेष नवमांश म्हणतात त्याला. दुसरं पद 3:20 ते 6:40 भोग्यांश येतो, वृषभ नवमांश. पद तिसरं 6:40 ते 10 पंडितांश येतो, मिथुन नवमांश येतो. पद 4 10° ते 13:20 कर्क नवमांश धनांश येतो. आता हा झाला अश्विनी नक्षत्राचा भाग. आता भरणी नक्षत्र सांगते. भरणी नक्षत्र हे शुक्राचे आहे, त्याचा देव यमदेव आहे. पद 1 13:20 ते 16:40 नृपांश म्हणजे राजासारखं सिंह नवमांश आहेत. पद 2 हे 16:40 ते 20 नपुंसकांश बळ नसलेला. पद 3 20 ते 23:20 भयांश म्हणजे भीती वाटणे किंवा बचाव साठी हे होणे, तुळा नवमांश आहे ह्या. पद 4 23:20 ते 26:40 पापांश वाईट परिणामांना सामोरे जाणे. आता हे झालंय अश्विनी आणि भरणी. आता कृत्तिकेचं एकच पद मेष राशीत आहे. कृत्तिका हे रवीचे नक्षत्र आहे आणि कृत्तिका नक्षत्राचं एकच पद मेषेत आहे. पद 1 26:40 ते 30 धनु नवमांश धनांश. आता वृषभ राशी चालू होते. वृषभेत कृत्तिकेचे 3 पद येतात. एक पद मेषेत गेलं आणि आता दुसरे 3 पद आहेत ते वृषभेत आले. तर कृत्तिका नक्षत्र हे 30° ते 3:20 मकर नवमांश येतो, हे कृत्तिकेचं दुसरं पद आहे. पापांश येतं आणि तिसरं पद हे 3:20 ते 6:40 कुंभ नवमांश उग्रांश मध्ये येतं. चौथं पद हे 6:40 ते 10 मीन नवमांश उत्कृष्टांश प्रेरणादायी. आता वृषभेतलं रोहिणी नक्षत्र चंद्राचं नक्षत्र आहे, ते चालू होतं. त्याचं पहिलं पद 10° ते 13:20 मेष नवमांश सेनांश आहे. हा छान नवमांश आहे. पद 2 13:20 ते 16:40 वृषभ नवमांश भोग्यांश येतं. पद 3 16:40 ते 20 मिथुन नवमांश विद्वांश येतं, विद्यांश. पद 4 20° ते 23:20 कर्क नवमांश धनांश येतं. आता मृगशिरा नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे. तर मृगशिराचे 2 पद वृषभेत आहे आणि 2 पद मिथुनेत आहेत. तर पद 1 मृगशिरा पद 1 23:20 ते 26:40 सिंह नवमांश राज्यांशात आणि पद 2 26:40 ते 30 कन्या नवमांश चंडांश मध्ये म्हणजे भयंकर रागीट. आता मिथुन राशी सुरू होते. मिथुन राशीतील मृगशिरा नक्षत्र पद 3 30° ते 3:20 तुळा नवमांश अभयांश. पद 4 3:20 ते 6:40 वृश्चिक नवमांश नीचांश येतो, हलक्या प्रतीचे काम करणे. आता आद्रा राहूचे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. पद 1 6:40 ते 10 धनु नवमांश कृपांश. पद 2 10 ते 13:20 मकर नवमांश येतो, तष्करांश म्हणजे चोरी करणे किंवा कोणी करतं किंवा हा करतो. पद 3 13:20 ते 16:40 कुंभ नवमांश उग्रांश संतापणे किंवा क्रोधी असणे. पद 4 16:40 ते 20 मीन नवमांश उत्कृष्टांश. आता पुनर्वसू नक्षत्र. आता राहूचं आद्रा संपलेला आहे. आता पुनर्वसू नक्षत्र मिथुन राशीतले पुनर्वसू नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे. एक पद 20°
ते 23-20 उत्पन्नांश मेष नवमांश. पद 2 23-20 ते 26-40 भोग्यांश वृषभ नवमांश. पद 3 26-40 ते 30 अंश सौम्यांश मिथुन नवमांश. आता मिथुन राशी संपलेली आहे, कर्क राशी सुरू होते. तर हा पुनर्वसू नक्षत्र हे कर्क राशीत एक पद येतं. तर पद 4 30 अंश ते 3-20 कर्क नवमांश धनांश धनप्राप्ती कर्केचा उच्च नवमांश आहे. आवाज येतो ना सर? हॅलो, येतोय 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 ना? येतोय हो येतोय. येतो. व्हेरी फाईन. येस. कर्क रास शनीचे नक्षत्र पुष्य चतुष्पाद नक्षत्र आहे. पद 1 3-20 ते 6-40 सिंह नवमांश भूपांश. पद 2 6-40 ते 10 अंश कन्या नवमांश सौख्यांश. पद 3 10 अंश ते 13-20 तुळा नवमांश शूरांश. पद 4 13-20 ते 16-40 वृश्चिक नवमांश दारिद्र्यांश येतो. हा बुधाचं आश्लेषा नक्षत्र आता सुरू होत आहे, शनीचं संपलं. पद 1 16-40 ते 20 धनु नवमांश उत्पन्नांश आहे. पद 2 20 डिग्री ते 23-20 मकर नवमांश पापांश मध्ये येतं. पद 3 23-20 ते 26-40 कुंभ नवमांश क्रोधांश. पद 4 26-40 ते 30 मीन नवमांश उग्रांश मध्ये येतो. आता सिंह राशी चालू होते, सिंह ते वृश्चिक पर्यंत. हा आता दुसरा स्पॅन झाला. हा पहिला भाग मेष ते कर्क. आता सिंह ते वृश्चिक दुसरा भाग. मघा नक्षत्र 30 अंश ते 3-20 मेष नवमांश सेनांश. पद 2 3-20 ते 6-40 वृषभ नवमांश न्यायांश. पद 3 6-40 ते 10 मिथुन नवमांश विचक्षणांश. विचक्षणांश म्हणजे छान बुद्धिवंत वगैरे. पद 4 10 अंश ते 13-20 कर्क नवमांश धनांश येतो. आता हे मघ नक्षत्र संपलं. आता आपण पूर्वा फाल्गुनी बघू. पूर्वा फाल्गुनी पण चतुष्पाद नक्षत्र आहे. पद 1 13-20 ते 26-40 सिंह नवमांश राज्यांश. पद 2 16-40 ते 20 कन्या नवमांश नपुंसकांश. पद 3 20 अंश ते 23-20 तुळा नवमांश अभयांश. पद 4 23-20 ते 26-40 वृश्चिक नवमांश दारिद्र्यांश. आता उत्तर फाल्गुनी. तर उत्तर फाल्गुनीचं एक पद सिंह राशीत आहे आणि दुसरे 3 पद हे कन्या राशीत येतात. उत्तर फाल्गुनी नक्षत्र 26-40 ते 30 धनु नवमांश उत्पन्नांश. आता कन्या राशीतले सांगते. पद 2 30 अंश ते 3-20 मकर नवमांश पापांश येतं. पद 3 3-20 ते 6-40 कुंभ नवमांश उग्रांश. उत्तरा फाल्गुनी पद 4 6-40 ते 10 धनु नवमांश शुभांश. आता कन्या राशीतले हस्त नक्षत्र चालू होतं आणि चंद्राचं आहे आणि चतुष्पाद नक्षत्र आहे. पद 1 10 ते 23-20 मेष नवमांश बलिष्ठांश. पद 2 13-20 ते 16-40 वृषभ नवमांश भोग्यांश उपभोग घेणे. पद 3 16-40 ते 20 मिथुन नवमांश खंडितांश. पद 4 20 ते 23-20 कर्क नवमांश धनांश. कन्या राशीतलं चित्रा नक्षत्र हे द्विपाद मध्ये येतं. मंगळाचे नक्षत्र हे द्विपाद नक्षत्रामध्ये येतात. आता हे चित्रा नक्षत्र पद 1 23-20 ते 26-40 सिंह नवमांश नृपांश म्हणजे राजासारखा. पद 2 26-40 ते 30 कन्या नवमांश नपुंसकांश. आता हे तूळ राशी चालू होते आहे, तुळेतले चित्रा नक्षत्र. पद 3 30 ते 3-20 तुळा नवमांश अभयांश. पद 4 3-20 ते 6-40 वृश्चिक नवमांश हा दारिद्र्यांशामध्ये येतो. तुळेतले स्वाती नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे. पद 1
46 ते 10 धनु नवमांश उत्पन्नांश येतो. पद 2 10 ते 13-20 मकर नवमांश धनांश मध्ये येतो. पद तिसरे 13-20 ते 16-40 कुंभ नवमांश उग्रांश मध्ये येतो. पद 4 16-40 ते 20 अंश मीन नवमांश उत्पन्नांश मध्ये येतं. आता त्रिपाद नक्षत्र विशाखा गुरुचे नक्षत्र आहे आणि हे तुळेतलेच आहे त्रिपाद नक्षत्र. पहिले पद 20 अंश ते 23-20 मेष नवमांश सौख्यांश. दुसरे 23-20 ते 26 वृषभ नवमांश भोग्यांशात येतं. तिसरे पद 26-40 ते 30 मिथुन नवमांश सौम्यांश. आता एक पद वृश्चिकेत येतं गुरुचं. तर वृश्चिकेतील विशाखा नक्षत्र 30 ते 23 कर्क नवमांश अर्थांशात येतं. आता वृश्चिक राशीतले शनीचे नक्षत्र अनुराधा नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे. एक पद 3 अंश 20 ते 46 सिंह नवमांश नृपांशात येतं. पद 2 46 ते 10 कन्या नवमांश नपुंसकांश मध्ये येतं. तिसरं पद हे 10 अंश ते 13-20 तुळा नवमांश अभयांशात येतं. चौथं पद 13-20 ते 16-40 वृश्चिक नवमांश नीचांश मध्ये येतं. बुधाचे नक्षत्र ज्येष्ठा चतुष्पाद नक्षत्र आहे हे. पद 1 16-40 ते 20 धनु नवमांशात उत्पन्नांशात येतं. दुसरं पद 20 ते 23-20 मकर नवमांश उग्रांश मध्ये येतं. पद 3 23-20 ते 26 कुंभ नवमांशामध्ये येतं. पद 4 26-40 ते 30 मीन नवमांश शुभांश मध्ये येतं. आता ही वृश्चिक रास इथे संपलेली आहे. आता हा तिसरा स्पॅन सुरू झालेला आहे चक्राचा धनु ते मीन पर्यंत. धनुरास मूळ नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. पद 1 30 ते 23 मेष नवमांश तष्करांश मध्ये येतो. पद 2 23 ते 46 वृषभ नवमांश भोग्यांशामध्ये येतो. पद 3 46 ते 10 मिथुन नवमांश विचक्षणांशात येतं. पद 4 13-20 ते 10 कर्क नवमांश धनांश मध्ये येतं. आता पूर्वषाढा नक्षत्र हे शुक्राचं नक्षत्र आहे. हे धनु राशीतील पूर्वषाढा नक्षत्र आहे. पद 1 13-20 ते 16-40 सिंह नवमांश उत्पन्नांश. पद 2 16-40 ते 20 कन्या नवमांश अभयांश मध्ये येतं. पद 3 20 ते 23-20 तुळा नवमांश भोग्यांश मध्ये येतं. पद 4 23-20 ते 26-40 वृश्चिक नवमांशात येतं उग्रांश. आता रवीचं एक पद धनु राशीत आहे आणि 3 पद हे मकर राशीमध्ये येतो. आता हे धनुतलं उत्तराषाढा नक्षत्र 26-40 ते 30 धनु नवमांश उत्पन्नांश. आता मकर राशीत आपण गेलो. मकर राशीत दुसरं पद 30 अंश ते 23 मकर नवमांश पापांश. तिसरे पद 3 अंश ते 46 कुंभ नवमांश उग्रांशात येतं. चौथे पद 46 ते 10 मीन नवमांश शोभनांशामध्ये येतं. आता श्रवण नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. हे चंद्राचं नक्षत्र आहे आणि चांगलं नक्षत्र आहे. पद 1 10 अंश ते 13-20 मेष नवमांश मंगळांश. पद 2 13-20 ते 16-40 वृषभ नवमांश भोग्यांश. पद 3 16-40 ते 20 मिथुन नवमांश विचक्षणांश. पद 4 20 ते 23-20 कर्क नवमांश धनांश. आता पुन्हा मंगळाचं द्विपाद नक्षत्र मकर राशीत आहे तर ते सांगते. मंगळाचं धनिष्ठा द्विपाद नक्षत्र पद 1 23-20 ते 26-40 सिंह नवमांश नृपांशात. पद 2 26-40 ते 30 अंश कन्या नवमांश सौम्यांश. आता हे पुढच्या राशीतलं मंगळाचं नक्षत्र वायू तत्वातील 30 ते 23
तुळा नवमांश अभयांशात. पद 4 3:20 ते 6:40 वृश्चिक नवमांश क्रूरांशात येत आहे. आता आपण शततारका नक्षत्र कुंभेतलं पाहतोय. पद 1 6:40 ते 10 धनु नवमांश उत्पन्नांशामध्ये येतं. पद 2 10 ते 13:20 मकर नवमांश पापांशात येतं. 13:20 ते 16:40 कुंभ नवमांश भयांशात येतं. आणि 16:40 ते 20 मीन नवमांश सौम्यांशामध्ये येतं. आता गुरुचं त्रिपाद नक्षत्र आहे. आता गुरुचं त्रिपाद नक्षत्र हे कुंभ राशीत 3 पद आहेत आणि 1 पद मीन राशीमध्ये आहेत. तर गुरुचं पहिलं पद 20 अंश ते 23-20 पूर्व भाद्रपदाचे. मेष नवमांश सेनांश आहे. पद 2 23-20 ते 26-40 वृषभ नवमांश भोग्यांशात. पद 3 26-40 ते 30 मिथुन नवमांश विचक्षणांश मध्ये. आता इथे कुंभ राशी संपली आहे. आता मीन राशीत आपण जाऊ. पूर्व भाद्रपदाचं 1 पद म्हणजे पद 4 30 ते 3:20 कर्क नवमांश धनांश. आता पुन्हा शनीचं नक्षत्र मीन राशीतली उत्तर भाद्रपदा नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र. पद 1 3:20 ते 6:40 सिंह नवमांश तीक्ष्णांश. पद 2 6:40 ते 10 कन्या नवमांश सौम्यांश. पद 3 10 ते 13:20 तुळा नवमांश अभयांश. पद 4 13:20 ते 16:40 वृश्चिक नवमांश उग्रांश. आता रेवती नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र बुधाचं नक्षत्र शेवटचं आहे. पद 1 16:40 ते 20 धनु नवमांश उत्पन्नांश. पद 2 20 ते 23-20 मकर नवमांश पापांश. पद 3 23-20 ते 26-40 कुंभ नवमांश हे उग्रांशात येतं. पद 4 26-40 ते 30 मीन नवमांश शोभनांश मध्ये येतं. आता हे सूक्ष्मांश पूर्ण झाले आहेत. आता आपण मॅडम पत्रिका लावायची का? लावूया ना. हा लावते हा मॅडम. हो व्हेरी फाईन. आता मी जरा या पत्रिकेबद्दल काही बोलणार आहे. या पत्रिकेत आपल्याला संततीबाबतच विचार करायचा आहे. तर ह्या पत्रिकेत असं या व्यक्तीसोबत या स्त्रीसोबत असं झालेलं आहे की ह्यांचं ब्लड निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं होतं. आणि अशा स्थितीमध्ये डॉक्टर सल्ला देतात की पहिलं बाळ झाल्यावर काही इंजेक्शन असतं ते घ्यावं लागतं. तर ह्यांना त्या काळी डॉक्टरांनी सजेस्ट. एक्सक्यूज मी मॅडम, कुबल मॅडम म्हणायचं की तारीख पुन्हा लावाल का एकदम डिटेल्स? मी सांगू का? हा सांगा ना, चालेल. 26 लावली आहे. लावली हा हा. तर त्यांना 24. ते इंजेक्शन न दिल्यामुळे त्यांचं एक बाळ चांगलं झालं आणि बाकी जे 3 नंतर झाले ते पूर्ण 9 महिने होऊन डिलेव्हरी होऊन 4 ते 8 दिवसात कावीळ होऊन गेले. तर ह्याचं आपण कारण बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी ते सांगते की हे पत्रिका जी ही वृषभ लग्नाची आहे ह्याचा लग्नबिंदू हा कर्क नवमांशामध्ये आला. त्यामुळे ह्याची नवमांश कुंडली कर्क राशीने सुरुवात होते. म्हणजे हेच नवमांश कुंडली कशी तयार करायची हे याचं पहिलं हे आहे की कर्क नवमांश आल्यामुळे कर्क D9 कुंडली ही कर्केपासून सुरुवात झाली. तर म्हणजे मेन उद्देश आपला आजच्या ह्याचा आहे की नवमांश कसा तयार होतो तो अशा प्रमाणे. तर ह्या कुंडलीत आपल्याला मुलाविषयी किंवा मुलं का जगली नाहीत ह्याविषयी विचार करायचा आहे. तर आता तुम्ही कुंडलीचं हे लिहून घेतलंच असेल. नाही नाही मॅडम, थांबा, लिहू द्या. बरं बरं. तारीखही लिहू द्या. तारीखही नाही लिहिल्या ओके गेलेली. ओके 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 लिहा 24 नोव्हेंबर 55 आहे ना? हा. सगळ्यांनी लिहून घ्या, मी परत सांगते.
24 नोव्हेंबर 1995 डेट ऑफ बर्थ आणि संध्याकाळी 6:37 जन्म आहे. अहमदनगरचा जन्म आहे आणि जातक म्हणजे जातिका स्त्री आहे. मॅडम 1955 दिसते इथे. हो हो 55. हो 55 हो नाही म्हटले मी. तुम्ही 95 बोललात. हो का? हा हा. 55. 55. हो. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. मग आता काढू का सांगा, मग मला हो पत्रिका लावता येईल. हा, हो, पत्रिका लावा आता. झालं का सगळ्यांचं? मॅडम आपल्याला नवमांश पण दाखवावं लागेल हो ह्याचं, कारण नवमांश कुंडलीचं आपलं हे हो आहे ना, हो हो. तर आता दोन्ही पण सुरुवातीला आता हे लावू का, म्हणजे तुम्ही काय लावू तुम्ही सांगा. पत्रिकेबद्दल दोन्ही ऍट ए टाइम लावता येतात का अशा? नाही, दोन्ही मला नाही 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 येत बाबा. हा बरं बरं हा हा बरं बरं लावा ही लग्न कुंडली हा, लावा. लग्न कुंडली लावते तेच. बघा दिसते का, बघा लग्न कुंडली. हो हो दिसते. दिसते मॅडम. हम्म. आता बोलू? हा बोला बोला बोला. नाही, मी म्हंटल की यांना सांगायचं का, म्हणजे लग्नात वृषभेचा केतू आहे, हो हो चतुर्थात सांगा ना. सिंहेचा हो, गुरु सगळं आहे, सांगा सांगा षष्ठात मॅडम तसं. तुळेचा मंगळ आहे, सप्तमात वृश्चिकेचे राहू, सूर्य, शनी, शुक्र आणि बुध एवढे ग्रह आहेत, आणि दशमात कुंभेचा चंद्र आहे. बस एवढे सगळे ग्रह असे. मॅडम आम्हाला हे लिहून घेऊ द्या, हा अंश लिहून घेऊ द्या प्रत्येक ग्रहाचे. हा, घ्या ना घ्या. मी काढत नाहीच आहे ना आता. त्या हा जेव्हा हा म्हणतील ना की पुढचं लावा, तेव्हाच मग मी आता तेच तेच. काढणार नाही. हा. नाही, अशी तारीख आहे काढता येतात, पण आता समोर असलं तर जास्ती हो चांगलं. हो हो, हो चालेल हो चालेल. लिहून घ्या लिहून घ्या. झालं मॅडम लिहून. हा बोलू आता? हो चालेल. तुम्ही बाकीच्यांना विचारा. हा तुम्ही ह्याची स्टोरी ऐकली ना ह्याची, आता मी हो सांगितलेली. हो हो. तर ह्याचं कर्क नवमांश हे लग्न डिग्री आहे, आणि मुलाविषयी आपल्याला बाळाविषयी विचार करायचा आहे. तर पंचमस्थानी ही रास आली आहे कन्या, आणि कन्येचा बुध हा वृश्चिक राशीत 5 ग्रहांसोबत बसला आहे. आता बुध हा एवढा नाजूक ग्रह राहू, शुक्र, शनी, रवी ह्यांच्यासोबत बसलाय, आणि शनी बुधाची शनी बुधाचं नवमांश हे एकच आलेलं आहे, कर्क नवमांश. आणि गुरु म्हणजे मुलांचा कारक गुरु हा 7 डिग्रीवर आहे, सूर्यापासून 4 राशी दूर आहे, आणि तो आहे मिथुन नवमांशामध्ये, म्हणजे पुन्हा तो बुधाच्याच नक्षत्रात आहे. तर ह्यांचे बाळ हे पूर्ण होऊन जगले नाही. तर ह्यांचा हा जो नवमांशामध्ये जो नवमांश कुंडलीमध्ये मंगळ नेपच्यून जो आहे, तो दारिद्र्यांशामध्ये येतो आहे, आणि तो पंचमस्थानी बसलेला आहे. आणि दारिद्र्य हे नुसतं केवळ पैशाचं नसून अनेक गोष्टींचं असतं, जसं नाते संबंध, पैसा अडका, संतती, म्हणजे कुठलीही गोष्ट नसेल किंवा गेली तर ते पण एक दारिद्र्यामध्येच मोडल्या जातं. तर मंगळ नेपच्यून दारिद्र्य अंशात नवमांश कुंडलीत पंचमस्थानी वृश्चिक राशीत असा मी अर्थ लावलेला आहे, आणि त्यामुळे त्यांचे मुलं म्हणजे जगले नाही. आणि चंद्र पण पूर्व भाद्रपदा मिथुन नवमांशामध्ये आहे, आणि सिंह म्हणजे रवी हा जो आहे त्यांचा, रवी हा नपुंसक मध्ये येतो. तर आता मी हे सांगितलंय. आता तुम्ही एक एक जण बोला की तुम्हाला काय वाटतंय. ते नवमांश कुंडली दाखवा मॅडम.
लावली दिसते का? हो हो दिसते. आणि अष्टमातल्या सप्तम स्थानावर केतूची पण, म्हणजे राहू आणि केतूंनी दोन्ही पण हे केलंय. तर केतू हा सिंह नवमशात राज्यांशामध्ये आहे, त्यामुळे बाकीचे कामं त्यांनी भरपूर स्ट्रॉंग पद्धतीने केले आहेत. पण हा केतूची पण दृष्टी एवढ्या सगळ्या ग्रहांवर, राहू शुक्र रवी बुध शनी, आणि ह्याची दृष्टी म्हणजे हे पूर्ण घेरून टाकलं ह्या 5 ग्रहांनी. प्रत्येक घर घेरून टाकलेले आहेत. तर आता तुम्ही तुमचं विवेचन द्या. बोलू का मॅडम? हो हो मॅडम संततिकारक हा, गुरु हा मघा नक्षत्रात आहे ना? होय हो हो होय. मघा हा. नक्षत्रात आहे. केतूच्या हा, केतूच्या नक्षत्रात. आणि प्लुटो पण मघाच मध्ये आहे. हो हो हो. मॅडम मी बोलू? हो बोला बोला बोला. म्हणजे ह्याच रिलेटेड सेम कंडिशन माझी अशी आहे की माझा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे, मिस्टरांचा पॉझिटिव्ह आहे. हा आणि आम्हाला जो मुलगा झाला त्याचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आला. त्याच वेळेला डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं की तुम्हाला जर सेकंड चान्स घ्यायचा असेल तर हम्म तुम्हाला आधी इंजेक्शन घ्यावं लागेल आणि हो मगच हो तुम्हाला सेकंड चान्स घ्यावा लागेल, हे त्याच वेळेला सांगितलेलं होतं. आणि माझ्या मुलाचा जर पॉझिटिव्ह आला असता तर त्याला त्रास झाला असता, पण सुदैवाने त्याचाही निगेटिव्ह आल्यामुळे त्याला काही त्रास झाला नाही. ही सेम कंडिशन माझ्या बाबतीमध्ये सुद्धा झालेली आहे. हो, या या व्यक्तीला ना सांगितलंच नाही डॉक्टरांनी, कारण काळ पण अच्छा. बराच वेळचा म्हणजे खूप लांबचा होता. आणि या व्यक्तीला बरोबर आहे. डॉक्टरांनी सांगितलं नसल्यामुळे, आणि त्याचमुळे आपण ग्रहस्थिती बघतोय की असं का झालं. तर ह्यांचा गुरु बरोबर. प्लुटो हे मघा नक्षत्रामध्ये येत आहे. बोला मॅडम तुम्ही. हो. आता इथे चंद्राचा चंद्र कुंडलीकडूनही बघायला गेलं तरी पंचमेश बुधच आहे, लग्न कुंडलीकडून बघायला गेलं तरी पंचमेश बुधच आहे. हो आणि तो वृश्चिक राशीमध्ये, म्हणजे तोही चांगला नाहीये, शत्रू राशीतला आहे, हो राहुयुक्त आहे. आणि हो गुरुची कंडिशन तुम्ही सांगितलीत, म्हणजे हे दोन्हीकडूनही, चंद्र राशीकडूनही जुळतंय आणि लग्न कुंडलीकडूनही जुळतं आहे. शिवाय षष्ठातला मंगळ सुद्धा तेवढाच कारणीभूत ठरतो, म्हणजे न टिकण्याला सुद्धा. हो कारण तिथे पूर्ण वाढ होण्याची जी प्रक्रिया असते हम्म तिथे सुद्धा मंगळ काम करतो, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि काही कुंडल्यांमध्ये सुद्धा ते अनुभवास आलेलं आहे. हो मॅडम बरोबर. अजून काही रवी बद्दल काय बोलायचं आहे मॅडम? शनी 1 अंशावरती आहे ना? हो हे शनी तो एक अंशावर. ट्रान्झिट पण पाहायला पाहिजेत ना. शनी एक अंशावर आहे. शनी आणि आणि सर हे बुध. मॅडम वृश्चिक राशीतले जे ग्रह आहेत, वृश्चिक रास म्हणजे आपण जननेंद्रियाचा बाहेरचा जो बाहेर भाग धरतो, हा अ, ती राशी येते. तिथे सुद्धा हे ग्रहमान जे आहेत ते सुद्धा त्यांना काहीतरी त्रास त्यांचा निर्माण झाला असेल, अशी एक हो शक्यता अगदीच नाही नाकारता येत नाही. हा त्यांच्या सिस्ट असेल मॅडम, सिस्ट किंवा फायब्रॉइड असेल नाही नाही युटरस ते मध्ये. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. गुरु सुद्धा एक तर हा वंद्या राशीतला आहे आणि ह्या वृश्चिक राशीतले ग्रह सुद्धा कारणीभूत ठरतात जेव्हा तुमची प्रेग्नन्सी रिलेटेड जे काही इश्यू होतात ना, हो त्याच्यामध्ये सुद्धा. हो हम्म. मॅडम, हा रवी पण लोड झालेला नपुंसक अंश आहे मधला ना. आहे, तर हम्म. त्याचा पण इफेक्ट असेल ना? असू हो शकतो. हो हम्म. अर्थातच. असू शकतो. पण तुम्ही जे म्हणताय की ती वाढ होताना काय होतं, स्त्रीचंच शरीर नाही. यष्टी जी आहे ती जास्ती कारणीभूत कुठे ठरली जाते ना. आता हो तो हो गर्भ राहिला नाही किंवा नंतर डिलिव्हरी नंतर जर काही झालं त्याला म्हणजे गर्भच व्यवस्थित राहिला गेला नाही असंही सुद्धा कारण एक असू शकतं. नाही, मेडिकल. त्यांचे मुलं पूर्ण 9 महिन्यांचे व्हायचे आणि झाल्यावर 4-8 दिवसात त्यांना कावीळ होऊन जायचे ते. का वेळ होऊन हा जायचे, म्हणजे इथे हा सुद्धा तर ब्लड मॅडम ग्रुप सुद्धा त्याच्यासाठी तो ना. तुम्ही जो पॉइंट सांगितलात ना तो सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. अर्थात हम्म, यांचा जन्म 55 सालचा, म्हणजे ह्या त्यावेळेला ह्या सगळ्या मेडिकल टर्म्स त्यांना माहिती नसतील किंवा त्या माहित डॉक्टरांना नाही. अवेअरनेस नसेल त्यावेळेच्या, हो त्यामुळे हो त्यांनी त्यांना कल्पना दिली नाही. हा ही गोष्टी म्हणजे परिस्थितीही कारणीभूत आहे जेवढं ग्रहमान कारणीभूत आहे.
हो. याची पहिली डिलिव्हरी झाल्यानंतर ना त्या घोड्याच्या रक्तातल्या अँटीजनचं एक इंजेक्शन द्यावं लागत असतं. ते यांना दिल्या गेलं असतं तर असं झालंच नसतं. झालं नसतं. तर ते पहिल्या डिलिव्हरी नंतरच दिल्या जात असतं. त्याच्यानंतर मग तुम्ही किती चान्स घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. काही प्रॉब्लेम पण ते नाही. मुळात त्यांना दिल्या गेलं नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि याच्यासाठी कारणीभूत माझ्या मते तरी मंगळ आहे. हो मॅडम, मंगळ आणि नेपच्यून दरिद्रांशामध्ये आहे आणि तो नवमांश कुंडलीत पंचम स्थानी आहे, वृश्चिकेत. तेच तर. आणि हा गुरु सुद्धा वंध्या राशीमध्ये गेलाय ना. हो, गुरु पण कुंभ म्हणजे नवमांश कुंडलीत गुरु आणि चंद्र व्ययात गेले आहेत 12व्या स्थानी. मिथुनेचा गुरुचंद्र, मिथुन नवमांश, चंद्र आणि गुरु दोन्ही पण. मॅडम मी बोलू का आता? हो मॅडम बोला. हा, कोणाला बोलायचंय का बोलू सांगा, नाहीतर मग बोलू द्या. तर हा मंगळ तुम्ही म्हणताना हा तर कारणीभूत झालाच आहे, कारण तो ब्लडचा पण आपण कारक म्हणतो. आणि वृश्चिकेत म्हणजे सप्तमात हे सगळे राहू, सूर्य, शनी, शुक्र, बुध म्हणजे वृश्चिकेचे ग्रह आपल्याला सर किती वेळा सांगतात ना, वृश्चिकेतले ग्रह तपासा, वृश्चिकेतले ग्रह तपासा. आणि शिवाय हा मंगळ त्या छायाग्रहाप्रमाणे अगदी म्हणजे डॉट चित्राचारलाच मृत्यू बिंदू आलेला आहे. आणि तो पंचमात गेलाच आहे म्हणजे आपल्या नवमांश कुंडलीत. आणि इथे पंचमेश बुध आहे. तर तो बुध म्हणजे धनात मिथुन रास आहे, म्हणजे तो बुध मार्केश पण झालाय, मार्केश झालाय. आणि शिवाय त्याला म्हणजे स्वतःच्या राशीत पण 0 मार्क मिळाले. त्याच्यानंतर आपण गुरु कारक म्हणतो ना संततीचा, तर तिथे पण म्हणजे ह्या पंचम स्थानात म्हणजे कन्या राशीत गुरुला 0च मार्क मिळाले. जिथे स्वतः गुरु बसला आहे तिथे पण त्याला म्हणजे 0 मार्क मिळाले आहेत. म्हणजे मला हा पण म्हणजे पॉइंट असा सांगावासा वाटला. आणि आपण वेदचा काही विचार नाही करणार आहोत म्हणा इथे, पण केतूनी ह्या मंगळाला पण वेद लावलेला आहे, म्हणजे मूळ कुंडली. हा, बोला मग आता अजून कोणाला काय बोलायचंय बोला. हो मॅडम, बरोबर तुम्ही बोललात ते. तुम्ही अष्टक वर्गही सांगितलं, छायाग्रही सांगितलेत आणि हेही सांगितलं आणि तृप्तीने पण सांगितलं. ऍक्च्युली पंचमेश आहे ना, तो पंचमेश बुधच शनियुक्त राहुयुक्त झालेला आहे. आणि पुन्हा तोच तिथेच हे झाले. आणि असं आपण हे तुरास आणि वृश्चिक रास ह्या दोन आपल्या एकतर गर्भाशय ह्याशी रिलेटेड असतात. तर त्या दोन्ही राशीमध्ये म्हणजे तुळेत आलाय मंगळ, तर मंगळ नेमका वृश्चिक नवमांशात गेलाय. जसं तुम्ही आता बोललात ते पण की ब्लड रिलेटेड पण असतो, त्याला नवमांश चांगला नाही लाभलाय. एक पॉइंट असतो. तर सगळ्यात ह्याच्यामध्ये एक प्लस पॉइंट असा आहे की लग्नी जरी केतू असला, वृषभ लग्न आहे, तर लग्नेश शुक्र इथे दिसताना इकडे तर तो राहुयुक्त आहे, तो तर आहेच. म्हणजे त्यांना बाकीच्या गोष्टीत म्हणजे संततीच्या बाबतीत जरी हे झालंय तरी पण तो शुक्र नवमांशात मीन नवमांशी गेलेला आहे, तर चांगला नवमांश लाभलाय. तर एक संतती त्यांची हे झालीये, जरी ह्या दोन अजून जे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले ते. आणि अजून एक यांच्या बाबतीमध्ये असं झालंय की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला हे कावीळच्या अँटीजन्स दिल्या जातात, ते पण दिल्या गेले नाहीयेत. त्याच्यामुळे ते 2-3 दिवसांनी कावीळ होऊन मग बाळ जातं. हे जे घडलं यांच्या बाबतीमध्ये ते बरोबर आहे. ते पण इंजेक्शन द्यावं लागतं बाळाला. म्हणजे आईला एक त्या घोड्याच्या अँटीजनचं इंजेक्शन देतात आणि बाळाला कावीळच्या याचं अँटीजनचं इंजेक्शन देतात. ते बाळालाही दिल्या गेलं नाहीये. ह्या 2 गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. बाळाच्या बाबतीत असं म्हणजे दुसरं तिसरं बाळ जे झालं त्याच्या बाबतीत असं घडतं. गुरु देखील सिंह राशीत आहे. सिंह रास असे पण आपण काकवंध्य रास म्हणतो. आणि बघा केतू लग्नी केतू आहे म्हणजे या सगळ्यांशी हे झालाय ना, केंद्रयोग झालेला आहे. आणि म्हणजे हा जो मंगळ मार्केश जो आहे तो नवमांशामध्ये पंचम स्थानी बसलेला आहे ना, त्याच्यामुळे पंचम स्थानही गेलाय नवमांशामधलं. आणि मूळ कुंडलीतलाही गेलेला आहे, पंचमेश गेलेला आहे ना मूळ कुंडलीतला. हो, कुटुंबाची वाढही दिली नाही त्याने, बुध असल्या कारण आपल्या तो कुटुंब मिथुनात स्थानाचा पण असल्यामुळे. द्वितीय स्थान धनस्थानाचा पण स्वामी मार्केश होतो तो. हो ना, मार्केश आहे. मार्केश स्थानात बसलाय ना मूळ कुंडलीमध्ये.
हो एक मार्केश मार्क्साना बसलाय की नाही. हो हो बरं तो पापग्रहासोबत आहे पुन्हा राहू सोबत. हो आणि नवमांशात मंगळ पुन्हा प्लुटोला बघतोय मघा नक्षत्राच्या. चित्रा हा चित्रा आणि मघा. तेच आणि शनी बुधाला केंद्र करतोय, दृष्टी करतोय. पुन्हा जलराशीत शनी बुध मंगळ नेपच्यून आणि शुक्र हे नवमांश कुंडलीत त्रिकोणात येत आहे जलराशीत. हो आणि शनी बुध म्हणजे पुन्हा हेच झालं ना, म्हणजे बळ नसलं हो है हो, की नाही. शनी बुध संतती होताना थोडं हे एकत्र नसावेत हा असं. आणि पुन्हा मंगळाशी कोण हे होतो ना, एक पाचचा चंद्र संबंध. चंद्राला कुठला आहे साप मिळालाय मॅडम. आपलं मिथून मिथून नवमांश. नाही नाही, मिथुन नवमांश आहे. हे कोणचा. पूर्व भाद्रपदा 3. पूर्व भाद्रपदा 3 आहे ना. हा हा त्यामुळे कामं धाडशीने केले, पूर्ण आयुष्य चांगलं घातलं, आणि राहणं बोलणं सगळं काही चांगलं लक्झरियस आहे अजूनही. पण तेवढं संतती सुखाविषयी त्यांना त्रास झाला. आणि इथे शिवाय वृषभ लग्न आहे ना, लक्झरियस म्हणून. येस नाही, येस. आणि 3 पुष्कर नवमांश मीन पण आहेत नवमांश. बघा ना. हो, सूर्य मीन नवमांश. पण पुष्कर नवमांशात आहे, हो बुध हो स्वतः सुद्धा पुष्कर नवमांशात आहे, शनी पण पुष्कर नवमांशात आहे. म्हणजे एवढं हो असून पण म्हणजे केवळ त्या ह्याच्यामुळं सगळं हे झालं. पण आणि आपण हे बघितलं तरी आपलं म्हणजे कौटुंबिक स्थान म्हणतो ना दुसरं, मॅडम तिथे पण गुलिक बिंदू आलाय. प्रथम स्थानात पण काळ बिंदू आलाय. मॅडम म्हणजे बिंदू पण जरा खराबच चाललेत ना मंगळ ह्याच्यात. आणि हो इच्छा हो पण मॅडम. म्हणतो तिथे पण धूम बिंदू आलाय म्हणजे लाभस्थानात. मॅडम हा, बोला बोला. मॅडम मला वाटतं की हा जो भाग्येश आहे जन्मकुंडली D1 मध्ये, ऍक्च्युली वृषभ लग्नाला शनी हा योगकारक ग्रह आहे. तो भाग्येश आणि दशमेश आहे. आणि तो भाग्येश हा संततीचा म्हणजे पंचमेश जो आहे बुध आपला, त्याच्याबरोबर इथं आहे. पण तो राहूमुळं आणि रवी दोन्ही अशुभ ग्रहाच्या पूर्ण युतीमध्ये आला. आणि शनी राहूची युती असल्यामुळं सप्तम स्थान हे मंगळाचं. मंगळ सुद्धा या कुंडलीचा अतिशय अनिष्ट ग्रह आहे. कारण तो व्ययेश पण आहे, मार्केश पण आहे. आणि त्याला ते स्थान D9 मध्ये सुद्धा तो पंचमातच आलाय. म्हणजे इथला जो पंचमेश बुध आहे त्या पंचमापासून पंचमातच तो आला. म्हणजे ते आणि तिथं परत त्यांनी अशुभ हे फळ द्यायला, पंचम स्थानात असल्यामुळे मंगळच अनिष्ट झाला. पण मला ह्या दुसरं आणि भाग्यापासून भाग्यस्थान जे आपण बघतो, म्हणजे ह्याच्यातून जरी बघितलं कन्येपासून जो भाग्यस्थान ते सुद्धा वेश म्हणजे जो मेष रास येते, म्हणजे तिथं पण मंगळाचंच हे आहे. म्हणजे ह्या कुंडलीला मंगळ आणि भाग्य शनी अशुभ झाल्यामुळं आणि राहूच्या क्लच मध्ये सगळेच ग्रह आले. म्हणजे संतती हे सगळे ग्रह क्लच मध्ये आले. कारण केंद्रामध्ये पण योग होतोय गुरु बरोबर, राहू आणि केतू लग्नात आले. आणि पंचमाचं भाग्यस्थान म्हणजे लग्नस्थान आलं, जिथं केतू आलाय. म्हणजे संततीचं भाग्य तिथं खराब झालंय. कारण पंचमेश बुध आहे, त्यापासून जर मेष राशी येते तर ती नववी येते. म्हणजे संततीचं भाग्यस्थान आपण म्हणू शकतो कन्यापासून ते मेष पर्यंत. आणि ते परत मृत्यू षडाष्टकात गेलं. ते परत मेष आणि कन्या मृत्यू षडाष्टक होतं परत. तर मला वाटतं मंगळ शनी राहू म्हणजे थोडेसे अनिष्ट ठरले. मंगळ हा जास्त निगेटिव्ह आहे, त्यामुळं संततीचं भाग्य त्यांचं हिरावून गेल्यासारखं वाटतं मला. थँक्यू मॅडम. गुरु केतूचाही हे झालाय ना, केंद्रयोग झालेला आहे ना. हो हा आणि गुरु हा मघा नक्षत्रात म्हणजे केतूच्याच नक्षत्रात आलेला आहे. हो संततिकारक. हा संततिकारक गुरु, त्याच्यामुळे गुरु पण गेलेला आहे ना. म्हणजे एक तर काय झालं, कुटुंब स्थानाचा जो हे आहे बुध, तो मार्केशाच्या राशीमध्ये येऊन बसलेला आहे. एक मार्केश दुसऱ्या मार्केशाच्या राशीमध्ये येऊन बसलाय. मंगळ टोटली गेलेला आहे नवमांश कुंडलीमध्ये, जरी तो स्वराशीचा असला तरी. हो कारण हा जो गुण असतो ना मॅडम, म्हणजे हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे रक्तामध्ये येतं ना, ह्याच्यासाठी प्युअरली ब्लडचं जे स्ट्रक्चर असतं, आपण RH फॅक्टर जे म्हणतो ना, तो तपासला गेला पाहिजे. आणि तो जर हे असेल तर ते घोड्याच्या ह्याचं अँटीजनचं इंजेक्शन देतात ते. म्हणजे इव्हन बेबीची नाळ कापायच्या आधी ते इंजेक्शन देत असतात आणि मगच नाळ कापल्या जाते.
हो तर मॅडम, पण त्या काळात तर ती बेबी आणि आई मग पुढच्या वेळेला सक्षम राहते हो 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 बाळाला जन्म देण्याला. नाही तर ते असंच होतं. म्हणजे अशा 2-3 केसेस माझ्या पाहण्यात आल्या आणि माझे मिस्टर डॉक्टर आहे त्याच्यामुळे मला याच्यातलं माहिती आहे की असं असलं की असं होतं म्हणून. बरं, मग शनी विषयी सांगा ना, नवमांशातला शनी बुध. हो ना, शनी बुध गेलेला आहे ना, बुध गेलेला आहे ना मॅडम. हो आणि शनी आकुंचन देतो ना, तो कुठे संतती तुम्हाला दे. शनी मार्केट स्थानात बसलाय की नाही मूळ कुंडलीमध्ये. हो आणि तिथे तो चंद्राच्या राशीमध्ये गेलाय, म्हणजे शनी पण गेलेला आहे तसा. एक सेकंद कुटुंबाची वाढ दिलीच नाही ना, कुटुंब म्हणजे आक्रसून ठेवणं आपण जे म्हणतो तसं घडलं यांच्या बाबतीमध्ये. मॅडम. बोला बोला. मॅडम, डी सप्तमांश मध्ये पण आपण जर बघितलं पौत्र ज्ञानमध्ये सुद्धा, तर शनी राहू सोबत आहे लग्नी, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा गुरु मंगळाबरोबर शनी राहू युती झालेली आहे. त्यामुळं तिथं सुद्धा म्हणजे संततीचा कारक जो ग्रह आहे गुरु हा मंगळाबरोबर आलाय, आणि शनी सुद्धा राहू सोबतच आलाय डी7 मध्ये सुद्धा. आणि पंचमेश जो आहे बुध, तो षष्ठामध्ये आलाय, तो रवीच्याच राशीत आलाय कन्येमध्ये परत. तर तिथं सुद्धा म्हणजे थोडस प्रॉब्लेम दाखवतो डी7 मध्ये संततीच्या बाबतीत, असं मला वाटतं मॅडम. म्हणजे मला जाणवलं ते मी सांगेन. हॅलो, बोलू? हा, बोला बोला मॅडम. हा बोला. काय आता गुरु आहे तो आपण संततीचा कारक धरतो. हा. आणि तर तो मुळात सिंह रास, म्हणजे सिंह रास नाही म्हटलं तरी वन्या राशी आपण धरतो. हा. आणि आपण सर जे म्हणतात की गुरुपासून 9वा स्थान जे आपण बघायचं पूर्वकर्मीचं, तर ते व्ययस्थान येते, तिथे मेष रास येते, आणि त्या मेष राशीवरती सुद्धा मंगळाची दृष्टी येते. हो हो, म्हणजे तिथे ते स्थान पण बिघडलेलं आहे. बुध शनी तर बिघडलेले आहे. तर मुळात वृश्चिक रास तिथे आहे, आणि शुक्र जो आपण म्हणतो की संतती देण्याचं किंवा बीज म्हणतो, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये नवमाश कुंडलीमध्ये मीन राशीत गेलेले, म्हणजे तिथेही ती जलरास झालेली आहे. शनी बुध पण कर्क नवमाशात आहेत, म्हणजे आणि मंगळ, हे चारही ग्रह हे आहेत ते जलतत्वाच्या राशीत गेलेले आहेत. हो आणि मूळ कुंडलीत सुद्धा 5 ग्रह आहेत ते मुळात म्हणजे जलराशीतच आहेत. आणि कर्केमध्ये हर्षल आहे तिथे. हो म्हणजे हर्षलचा पण त्याच्यात म्हणजे राहू आहे, आणि राहू आणि शुक्र हे दोघेही पापांशात आहे. त्यामुळे शुक्र पण मुळात पापांशात गेल्यामुळे बिघडलाय, राहू पण बिघडलेला आहे, आणि मारकेश परत मारक स्थानात आहेत, शनी आहेच, शनीने बुध पण बिघडवलेला आहेच. म्हणजे इथे पण जलराशीमध्ये जास्त ग्रह दिसतात. हो हो आणि शुक्र ज्येष्ठा 4 मध्ये आहे, हो आणि मंगळ चित्रा 4 मध्ये आहे. हो पण मंगळ अभयांशात आहे, हो त्यामुळे कसं एक एक हे दिलं म्हणजे त्यांनी. हो हो पण हो, शुक्र मात्र पापांशात आहे, राहू पण, म्हणजे राहूनी परत मुळात राहू शुक्र आणि मॅडम शनी. पापांशात नाहीये, ज्येष्ठ हा, आणि मंगळ पण चरण शुभांश दरिद्रांशात आहे, आहे मी ना. नवमास म्हणजे. दारिद्र्यांशात हो आहे मंगळ. हो का? माझ्या याच्यामध्ये बदलता येते मग मंगळ हॉरोस्कोप मध्ये. दरिद्रांशातच आहे मॅडम. नेपच्यून आणि मंगळ मंगळ दारिद्र्यांशात. दारिद्र्यांशात आहे आणि आणि शुक्र शुक्र शुभांशामध्ये शुभांशात आहे. आहे. हो, हो मीन तेच. आहे ना. नाही, हो हो हॉरोस्कोप मध्ये बदलता येत मग ते. तुम्ही कुठलं ऍस्ट्रोसेज नाही घेतलं का मॅडम? नाही नाही, ऍस्ट्रोसेज वर नाही. आता मला इकडून इकडे दोन्हीकडे नाही काढता येते ना. अच्छा. दुसऱ्या याच्यावर काढले मी हा तिथे हा हा, हॉरोस्कोप मग ते वरती, काही तर वेळेस तिथे ते थोडस बदलतं. बदललंय ते. कारण नवमाश कुंडली पण याच्यावर मिथून आली, म्हणून मी हा, इकडचीच लिहून मग घेतली. तुम्ही ते दुसरं ऍस्ट्रॉलॉजी आणि होरोस्कोप ते घेतलं. ते घेतले, त्याच्यात बदलतंय नेमकं. होय 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 होय. त्यामुळे तो सगळा गोंधळ होतोय माझा. हे राहू केतू आपण लग्न बिंदूवर घेऊ शकतो ना, म्हणजे 20 अंशाचं लग्न आहे. हो, आणि केतू पण 24 अंशाचा आहे ना. आणि राहू केतू मंगळ आहे तो किती 3 अंशाचा. 3 अंशाचा आहे. म्हणजे तिथे पण बऱ्यापैकी तो म्हणजे
योग होतोच ना, पण केतू 24 अंशावरती आणि मंगळ 3 अंशावर. हा. कारण मंगळ पुढे जाणार आहे, केतू मागे येणार आहे. हो बरोबर. आणि शनी चतुर्थला म्हणजे गुरुला पाहतोय. हो, शनीची दृष्टी तर गुरुवर आहेच ना, त्यामुळे गुरुवर वंद्या राशीत आहे आणि परत त्याच्यावर शनीची दृष्टी आलेली आहे. त्यामुळे म्हणजे गुरु पण कारक आहे, तो थोडासा हे झालेलाच आहे. आणि नवमाशात म्हटलं तरी केतू आणि राहू, म्हणजे केतू आलाय तो परत कुटुंबस्थानातच आलेला आहे, म्हणजे तिथे पण थोडस दूषित झालेलंच आहे. आणि आपण हा शुक्र पण गंड नक्षत्रात पकडता येईल ना आपल्याला. हो 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 हो. आणि त्याच्यामुळे वीर्याची क्वालिटी किंवा क्वालिटी ते पण तो परत जलराशीत तो गेलाय ना, म्हणजे पुण्यात गेलाय नवमाशामध्ये. आणि तो अगदी हेच आहे ना, म्हणजे माझ्या ह्याच्यात 26 अंशावर आलाय, तुमच्या ह्याच्यात किती? 29 अंशाचा आहे. आणि राहू 24 अंशाचा, म्हणजे राहू अगदी जवळ आहे. जवळ आहे. राहू आणि शुक्र राहू जवळ. मॅडम एक बोलू? हा बोला बोला बोला. वृषभ लग्नाची पत्रिका केतू लग्नामध्ये आणि पंचमेश हे राहू सूर्य शनी याच्यामध्ये बसले, आणि सूर्य शुक्रासोबत असलं की ते याच्यामध्ये शिमोल पण प्रॉब्लेम येतो. आणि पंचमात जेव्हा पण कन्या रास येते तेव्हा मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम येतो, त्यांची वाढ होत नाही बरोबर. आणि ते शनी सूर्यासोबत पण बसले आणि राहू सोबत पण बसलाय बुध. आणि बुध शुक्र शनी ही युती पण नपुसकपणा दाखवत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होते त्या पत्रिकेमध्ये की सूर्यासोबत राहू बुध, आता हे नाडी ज्योतिष मध्ये जर केलं तर याच्या पत्रिकेमध्ये शिव शनी हा शिवकारक असतो. आणि त्याच्या सोबत बसलेले सूर्य राहू यांच्यामुळे मागच्या जन्माचं शापित पत्रिका आहे, पाप घेऊन आलेली पत्रिका आहे, त्याचं भोग यांना भोगावं लागत आहे. बोला ना, अजून कोणाला बोलायचं असेल का? मॅडम यांचे मुलं हे कावीळ होऊन गेले म्हणताय ना तुम्ही? हा हा, म्हणजे लिव्हरचा कारक गुरु येतो ना? हो हो हो, लिव्हरचा कारक गुरु येतो. गुरु बिघडलेला आहे यांचा, म्हणजे गुरु. आणि मॅडम गती कमी आहे का त्याची गुरुची? मला काहीच काढता येत नाही मॅडम, हे चालू असताना मला नाही काढता येत काही. शनी दृष्टीत पण आहे ना गुरु, 10वी दृष्टी. आणि शनीची 10वी दृष्टी तर खराब असतेच ना. हो हो हो. आणि केतूची पण आहे, केतूचा केंद्र आहे, शनीचा केंद्र आहे. म्हणजे जेव्हा आई निगेटिव्ह आहे ना या? नाही नाही, इमोशनल आहे खूप. नाही नाही, निगेटिव्ह म्हणजे हा हा निगेटिव्ह म्हणते मी. हा हा निगेटिव्ह. हा, तर निगेटिव्ह जेव्हा आईचा ब्लड ग्रुप असतो ना, त्यावेळेला एक गोष्ट हे असते की पहिला इश्यू व्यवस्थित होतो. हो हो आहे ना, पहिला आणि इश्यू. त्याच्यानंतरच्या याला ते घोड्याच्या अँटीजनचं इंजेक्शन घ्यायचं असतं आणि नाळ कापल्या बरोबर बाळाला याचं काविळीच्या अँटीजनचं इंजेक्शन देत असतात, तर मग पुढचे बाळ वाचतात त्यांचे. असं म्हणजे मेडिकल रूल आहे. हा हो हो, ते सगळं माहिती आहे, पण हे 55 ह्याच्यातली व्यक्ती आहे. अवेअरनेस नसेल तेवढा, म्हणजे जिथे डिलिव्हरी झाली तिथे तेवढं हे नसेल. नाही पण नगर अहमदनगरला झाले का यांचं हे? नाही नाही, एक झालंय अमरावती आणि बाकी पुण्यात झालंय, पण पहिलंच इंजेक्शनच दिल्या नाही गेलं, त्यामुळे ते पहिलं इंजेक्शन दिलं नाही गेलं, बरोबर आहे. पहिलं इंजेक्शन फार महत्वाचं असतं, ते फार फार. तेच चुकलं, त्या डॉक्टरने सांगितलंच नाही. आणि नंतर कळलं, पण मग केस करायची का नाही नंतर देऊन उपयोग नसतो मॅडम, ते त्याच वेळेला द्यायचं असतं. नंतर दिल्यानंतर ते काय, त्याच्या ज्या अँटीबॉडीज रक्तात तयार होतात ना आईच्या, त्या नंतर तयार होत नाहीत ना, ते त्याच वेळेला द्यायचं असतं. ऍक्च्युली जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेला नाव नोंदणी होते ना, आणि जर ब्लड ग्रुप माहिती असतील दोघांचे एकमेकांचे, तर ह्या गोष्टी आधीच डॉक्टरांना सांगाव्या लागतात. माझ्या बाबतीमध्ये मी सांगितलं की ही कंडिशन होती, तेव्हा मी आधीच क्लिअर केलेल्या होत्या ह्या गोष्टी,
हा हा नाही, त्यामुळे काळाचा तो पण फरक प्रॉब्लेम आहे. आला नाही. काळाचा फरक आहे, डॉक्टरांनी सांगायला हो पाहिजे, हो हो ते हा सगळं हा हा बरोबर योग्य आहे. आहे. बरोबर आहे. हा. डॉक्टरांची चुकी आहे ती. परिस्थिती ही तेवढीच कारणीभूत आहे हम्म. त्यांच्या ह्या त्रासाला. हो हो, म्हणून आपण ते का असं घडलं विधिलिखित ना मॅडम, आता विधी आपण विधिलिखित लिखित. तेच विधिलिखित विधी हो लिखित बरोबर मॅडम, म्हणाल्या कोमल मॅडम. बरोबर. आणि हे विधिलिखित बघा ना, टाळता नाही येत. म्हणजे सप्तमात जी वृषभ रास आहे ना, सूर्य म्हणजे सूर्य राहू बरोबर असल्यामुळं आपण सूर्यसिद्धांमध्ये पण शिकलो ना, सूर्याच्या ह्या रश्मीच कुणालाच मिळत नाहीये, तिथे बसलेले नाही. पण नाही आणि पुढे पण नाही. म्हणजे तो पण एक फॅक्टर असा सूर्यसिद्धांताप्रमाणे आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतो ना. हो मॅडम. रवी जखडला गेलाय राहूच्या हो ह्याच्यामध्ये, पूर्ण राहूच्या ह्याच्यात, सगळे शनीच्या ह्याच्यात पण तो जखड. रवीचं काहीच मिळत नाहीये ना. हम्म. तेच झालंय. आणि शिवाय तो चतुर्थेश आहे, म्हणजे तिथे ते हम्म. सौख्य पण हरवलं मोठं सगळं. नाही. हा. आणि शुक्र त्या विपत नक्षत्रात पण आहे ना, म्हणजे आपण असे हम्म. जर काढलं नक्षत्र तर ते हा विपत हा नक्षत्र हा. येत आहे शुक्राचं. आणि लग्नच मुळात वध नक्षत्रात आहे. मॅडम इथे हम्म. रवी अनुराधामध्ये झाला आणि हा शुक्र झाला, शुक्र आणि राहू झाला ज्येष्ठामध्ये, म्हणजे इथेच हो. खराब झालं ते, है ना. होय हम्म. आहे आणि ना. गेला नपुंसकांश आणि हा ज्येष्ठ म्हणजे हा पापांश मध्ये गेला. हो, हम्म. नाही ते नक्षत्र पण अपोजिट आहे ना, हो अनुराधा हो आणि हो, ज्येष्ठा. होय 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 होय. आणि बुध आहे विशाखा म्हणजे गुरुच्या, म्हणजे हम्म. कर्क नवमांश. ते तुम्ही म्हणताय ना, म्हणजे आर्थिक परिस्थिती छान आहे या मॅडमची, सगळं पण चांगलंय, सगळं हे चांगलंय. मेन पाहिजे ते नाही. म्हणजे काहीतरी मिळालंय, काहीतरी नाही, म्हणजे बरचसं काही गेलं पण आहे. तर त्याला आता हे आपण विधिलिखित म्हणतोय तर मी तेच दिली. मेन कारण. हो. चला पोद्दार मॅडम, आम्ही तुमची वाट बघतोय, झाली की तयारी बोला. हो तुम्ही पण एक बोलत होता मग संतती थांबले आहे होते. ही चांगली गोष्ट आहे ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये. म्हणजे काय अगदी संतती नाही, एक संतती आहे ना नाही, एक व्यवस्थित. संतती आहे, एक हा, एक संतती आहे, आहे. हा एक आहे, म्हणजे पण बाकीचे अगदी सुख नाही असंही आपण हा म्हणू हा नाही शकत नाही नाही हम्म. नाही, संततीचं. सुखच हा सगळे छान आयटीत ऐश्वर्यात घेतले त्यांनी, आणि मुलगी पण बरोबर. छान आहे, सगळं छान आहे. पण हे जे मुलाचं सुख गेलं त्यांचे हम्म. 2-3, हो ते सारखं आठवत असतं ते त्यांना. बरोबर आहे ना, ते वाईट वाटतं. लग्नेश शुक्र शेवटी आहेच ना मीन नवमांशात, तो चांगला आहे. त्यामुळे एका संततीचं सुख हे लाभलंय आहे. त्यांना, बाकी जरी हो हे हो झालं तरी. आणि हो तसं पाहिलं तर सप्तमात आता म्हणजे बाकीचा आपण बुध शुक्र सूर्य हा बिलमुकाबिल योग होतोय. हो सूर्य राहू एकत्र आहेत, तो ग्रहण योग झाला. बुध राहू जडत्व योग आहे, शुक्र हो राहू जामित्र योग आहे, पुन्हा रवी शनी एकत्र असू नयेत, पुन्हा वृश्चिक रास, म्हणजे रास. असे सगळे योग पण आहेत. आणि लग्नी केतू, म्हणजे काही गोष्टी जरी मिळाल्या तरी काही असं असतंच ना, सगळं काही आपल्याला सुख सुख नसतं आणि सगळं दुःखही नसतं. हो हो तशी संमिश्र त्यांच्या आयुष्यात ह्या घटना घडल्या घडले. असं म्हणता येईल आपल्याला. हो 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 मॅडम, मी बोलू का? हो हो. हा नमस्ते मॅडम, तुम्ही खूप छान नवमांशाची सुरुवात केली. अगदी डिटेल सगळं एक्सप्लेनेशन दिलं. पुन्हा एकदा रिव्हिजन झाली आमची. थँक्यू त्याबद्दल. थँक्यू आणि मॅम. पत्रिकेबद्दल बोलायचं तर वृषभ लग्नाची पत्रिका आहे, ते वृषभ लग्नामध्येच केतू आलाय, लग्नीच केतू आहे. आणि वृषभ राशी ही तशी निसर्ग कुंडलीप्रमाणे ही सुखाची राशी म्हणतो आपण. हो आणि ही दुसऱ्या स्थानात म्हणजे कुटुंब स्थानात होतं. म्हणजे या जातकाच्या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये तिथे जिथे केतू येतो तिथे काही ना काहीतरी कमतरता दाखवली जाते. पण आता ही वृषभेचा केतू आहे, सो कुटुंबाचं म्हणजे कुटुंबाची पुढे जे ग्रोथ होती तर तिथे बघा इथे आपल्याला हे पाहायला मिळते. त्यानंतर आता मगाशी कुलकर्णी मॅडम म्हटलं की एक संतती तरी आहे. हो बरोबर आहे. सिंहेचा गुरु असला ना मॅम तर मिनिमम एक संतती तर कन्फर्म असते. बऱ्याचदा या लोकांना सिंहेचा गुरु असेल तर 2 वगैरे संतती दिसत नाही, पण एक संतती कन्फर्म असतेच असते, हे मात्र आहे. कारण सिंह राशी आहे, सिंह राशीला अशी खूप सारी आपण जे बघतो की खूप सारी पिल्ल होतात इतर काही ह्याला, तसं सिंह राशीच्या ह्याच्यामध्ये हे अपवाद असतं. कारण सिंह म्हणजे असं एखाद दुसरेच पण तो राजाच आहे ना शेवटी, सो हो हा हो पण एक हो फॅक्टर इथे ऍक्ट करतो. त्याच्यानंतर वृषभ लग्नाला मंगळ हा योगकारक नाहीये, की कारण तो सप्तमेश आहे, तो मार्केश आहे, शिवाय तो व्ययस्थानाचा स्वामी आहे. सो त्यामुळे तो इतकी चांगली फळं देणारच नाही.
आणि हा मंगळ शिवाय षष्ठ स्थानामध्ये बसलाय आणि सप्तमेशाच्या वेळात बसलाय. सो हा पण एक फॅक्टर विचार करण्यासारखा आहे. त्याचबरोबर रवी बरोबर राहू आहे. आता रवी इथे आपण का फॅक्टर विचार करतोय त्याबद्दल मला वाटतं आता तुम्ही थोडीशी कल्पना दिलीस त्याबद्दल. रवी हा नपुंसक मध्ये आहे आणि जेव्हा आपण विजय क्षेत्र याचा पण विचार करतो तेव्हा हा पण इतकाच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे याच्यामध्ये. तर याबद्दल डिटेल नाही पाहत मी. पण आता त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे मागे पण एकदा अशीच एक कुंडली घेतली होती तर त्या संदर्भात देखील इशूच्या संदर्भातला एक फॅक्टर होता पण त्यावेळेस माझं ते राहिलं बोलणं. तर आज मी तो सांगते की फिमेलच्या कुंडलीचा विचार करत असताना केव्हाही म्हणजे पाचवं घर, 6वं घर, 7 आणि 8, 5, 6, 7, 8 ह्या फिमेलच्या ह्याच्यासाठी ज्यावेळेस म्हणजे संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करणं ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. कारण 5th हाऊस इंडिकेट करतं मुलं, त्याचबरोबर फर्टिलिटी पण. आणखीन काही फॅक्टर आहेत त्याला. पण त्याचबरोबर 6th हाऊस इंडिकेट करतं की ऍब्डोमन म्हणजे पोटावरती राशी येते. आणि त्याच्यानंतर 7th हाऊस जे असतं किंवा ती जी राशी तिथे येते तर ते गर्भाशय इंडिकेट करतं म्हणजे तुला राशी निसर्ग कुंडलीप्रमाणे सांगते. आणि हा जो मंगळ आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा कधी कधी मंगळाचा संबंध हा मिसकॅरेज पण दाखवतो किंवा मग इश्यू होत असताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम दाखवतो. त्याच्यानंतर असंही पाहिलं की अष्टक वर्गाप्रमाणे पण या तूळ राशीला फक्त 22 मार्क्स आहेत आणि वृश्चिक राशीला 22 मार्क्स आहेत. हे पत्रिकेतले सगळ्यात कमी मार्क्स आलेले तिथे. वृश्चिक राशी ही अगदी अनएक्सपेक्टेड असते. केव्हा म्हणजे सर पण आपल्याला नेहमी सांगतात की वृश्चिक राशी अभ्यासा आणि खरोखरच वृश्चिक राशीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ही कुंडली अभ्यास करण्यासारखीच आहे. त्यातील आलेले सगळे कॉम्बिनेशन जे आपल्याला बरेचसे जे सांगतात आहेत आणि ही वृश्चिक राशी निसर्ग कुंडलीप्रमाणे पण अष्टमात पडते. म्हणजे आता जे मी सांगितलं की 5, 6, 7, 8 सो डेफिनेटली इथे ते इंडिकेशन मिळतच आहे आपल्याला की काय हे असेल इथे. आणि ज्यावेळेस आपण हे बिंदूप्रमाणे पाहणार तर त्याच्यामध्ये छायाबिंदू ह्याच्याने जरी बघितलं तर तूळ राशीमध्ये मॅडम सगळे बिंदू आले. ही अगदी वेगळी पत्रिका भेटली याच्यामध्ये की मृत्यूबिंदू, उपकेतू बिंदू, त्याचबरोबर एक शुभ परिवेश पण आहे आणि अर्धप्रहर. पण मृत्यू आणि उपकेतू एकत्र असलेली म्हणजे मला तर आठवते की ही एक कुंडली अशी आहे, ही वेगळी अशी कुंडली याच्यामध्ये आलेली. त्याच्यानंतर पंचमेश, वृषभ लग्नाला पंचमेश आणि द्वितीयेश हे दोन्ही पण बुध असतात. पण तो द्वितीयेश म्हणजे इथे मार्केश बुध पण आहे त्याचबरोबर तो पंचमेश पण आहे आणि असा बुध वृश्चिकेत आहे. तर याबद्दल पण बरेच चर्चा झालेली आहे. आणि जिथं गुरु आलेला आहे सिंहेचा गुरु म्हणजे जर पुन्हा आपण मेष लग्न कन्सिडर करून जर हे केलं तर हा सिंहेचा गुरु पंचम स्थानात येतो आणि तिथं कालबिंदू येतो. म्हणजे इथे आता इथं तो चतुर्थात आलाय सिंहेचा गुरु. सो हा कालबिंदू सुद्धा इथे ऍक्ट होतोय. म्हणजे संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर डेफिनेटली ही गोष्ट त्रासदायक दिसतेच आहे. थँक्यू मॅम. खूप छान मॅडम, खूप छान विवेचन केलं तुम्ही आणि तुम्ही नेहमीच छान करता विवेचन. थँक्यू मॅम. मॅडम एक अजून बोलतो, सांगतो मी तुम्हाला माहिती. बोलू? बोला बोला. बोला. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य शनी एकत्र येतात तर त्यांच्यामुळे मंगळ काय होतो, बद होतो. आणि मंगळ बद झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये गमची जिंदगी जगावं लागते त्या लोकांना लाईफ मध्ये. दुःख जे आपण सेलिब्रेशन म्हणतो, सेलिब्रेशनचा आनंद त्यांना मिळत नाही लाईफ मध्ये. आणि तो ऍक्टिव्ह झाला सूर्य शनी झाल्यामुळे मंगळ बद झाला आणि यांच्या जीवनामध्ये दुःख वाटायला आलं. ज्यांच्याही पत्रिकेत सूर्य शनी असेल त्यांचा मंगळ हा बद्ध होतो आणि मंगळ बदचे सर्व सुख यांना, दुःख यांना भोगावं लागतं. अच्छा सर एक मिनिट, मंगळ काय होतं म्हटलं तुम्ही? ऐकून नाही आलं व्यवस्थित. लाल किताबप्रमाणे सांगितलं. लाल किताब काय सांगतो, लाल एकत्र किताब आल्यावर नुसार सूर्य शनी ज्यांच्याही पत्रिकेत असेल तर त्यांचा मंगळ बद होतो. सर्वात जास्त बद म्हणजे 4 आणि 8 इथं पण मंगळ बद होतो. त्या लोकांना सुद्धा दुःख भोगावं लागतं. पण सूर्य शनी एकत्र आलेले मंगळ कुठेही असला तरी मंगळ बद होतो आणि त्याचं दुःख या जीवनामध्ये या लोकांना घ्यावं लागतं. ओके ओके. अगदी आणि बरोबर दुसरं सांगितलं सरांनी. रक्ताचं कारक आहे मंगळ आणि त्यांच्या रक्तामध्येच ते हे झालं ना आरएच फॅक्टरमुळे. सर याचा उपाय काही मग? त्याचा उपाय आहे, यांनी उपाय अगोदर केला असता तर हे झालं नसतं. नाही पण आता तरी पुढच्याला सांगायला. आता यांचा उपाय आहे, यांचं मंगळ ते याच्या 6व्या स्थानात आहे. तर यांनी 7 प्रकारच्या जागेची माती आणायची आणि तिची एक एक गोळी करायची. तर अशी गोळ्या तयार करायची आणि पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी सकाळी 11 ते 1च्या दरम्यान ठेवून यायच्या.
तर असं हे 6 शनिवार करणं आहे. त्यातून यांची सुटका होईल आणि यांच्या जीवनात आनंद प्राप्त होईल. सर परत एकदा रिपीट कराल का? कशाच्या गोळ्यात ते कळलं नाही. 7 जागेची माती घ्यायची, स्मशानातली माती आणायची, देवळाजवळची माती आणायची, भाकरीच्या पायाखालची माती आणायची. तर अशा गोळ्या तयार कराव्या लागतात. 7 जागेची माती आणून त्याचे 6व्या स्थानात मंगळ आहे, तर 600 गोळ्या तयार कराव्या लागणार. आणि त्या 600 गोळ्या 7 शनिवार पिंपळाच्या झाडाखाली ठेवायच्या. तर ते 11 ते 1च्या दरम्यान दुपारी हा प्रयोग करायचा. दुसरा उपाय नाही का काय? दुसरा उपाय पण आहे त्याच्यामध्ये. सुवर का दात असतो ना आपला, जंगली सुवर, रानडुक्कर. हा, रानडुकराचा दात गळ्यामध्ये लॉकेट मध्ये वापरायचा. नाही, मला म्हणायचं पूजा वगैरे काय, होम हवन जप तप वगैरे असं काय नाहीये का? मग हे लहान किताबचे तोटके जबरदस्त. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला. शनी एकत्र असेल मॅडम लाल किताबप्रमाणे, तर राहू पण नीचेचा होतो. जसा हा मंगळ बद झाला तसा राहू पण नीचेचा झालाय. मग महादेवाचा उपाय केला चालेल का, असं म्हणतोय. चालायला हवं ना. यांनी मागच्या जन्मामध्ये महादेवाचा शाप यांना, महादेवाला यांनी नाव ठेवले महादेवाची फॅमिलीला. म्हणजे महादेवाची उपासना ठरल. नाडी ज्योतिष काय सांगतं, मागच्या जन्मामध्ये यांनी महादेवाची फॅमिलीला नावं ठेवले आणि त्याचा प्राचीन भोग त्यांना भोगावा लागतोय. आणि त्यात मग त्यांचा मंगळपद झाला आणि त्यांची या जीवनामध्ये खुशिया, सेलिब्रेशन, जो आनंद आहे, किती संपत्ती असेल काही असेल तरी ते त्यांना ते आठवत राहील आणि दुःख यांना जाणवत राहील. अशी ही पत्रिका आहे. अच्छा. मॅडम नवमांश कुंडलीवर बोलायचं का? वेळ आहे तर लावू का? मला काही नाही, हे सगळे ह्याच्यावर बोलत होते ना, म्हणून मी ती काढली आणि ही लावली. ठीक आहे, लावते मी. ठीक आहे, लावली. हे जात का नाहीये, दिसते ना तुम्हाला? हो हो दिसते. हो दिसते. हा, ठीक आहे. बोला ना, कोणाला बोलायचं? नवमांशा. नवमांशात सुद्धा लग्नेश बुध, लग्नेश चंद्र बुधाच्याच राशीत आहे आणि बुध मूळ कुंडलीमध्ये वृश्चिकेचा आहे. हाही एक पॉइंट आहे. म्हणजे लग्नेश बघतो ना आपण तिथे, तसं नवमांशात सुद्धा लग्नेश चंद्र गुरु बरोबर आहे, पण गुरु सुद्धा मूळ कुंडलीमध्ये मघा नक्षत्रातलाच आहे ना. चंद्र व्ययात गेला आणि चंद्र म्हणजे चंद्र गुरु त्यांना हे नाही, व्ययस्थानात पण आहेत आणि बुध त्यांची म्हणजे मूळ कुंडलीतली गुरु बुध आणि गुरु हे नाहीयेत. म्हणजे वृश्चिकेचा बुध आहे आणि बुध 2 अंशावरती पण आहे मूळ कुंडलीमध्ये. शनी बुध युती आहे अंशात्मक, 1 अंश आणि 2 अंश. आणि शुक्र पण आहे त्याच्यामध्ये 29 डिग्री वरती म्हणजे. आणि केतूच्या याच्यामध्ये नक्षत्रामध्ये. त्यामुळे चंद्र गुरु युती होऊन सुद्धा काही हे नाही, म्हणजे असं. पंचमात मंगळ आहेच वृश्चिकेचा नवमांशात पण. हो, अष्टमेश बरोबर आहे. अष्टमेश शनी नवमांशात व्ययशा बरोबर आहे, व्ययश बुधा बरोबर आहे लग्नात. आणि मंगळ आणि राहूचा इथे पण केंद्र होतोय. मंगळ राहूला बघतोय. हो मॅडम.
आणि नवमांशात सुद्धा केतू आहे धनस्थानामध्ये. म्हणजे कुटुंबाचं हे तर ते राहू केतू ऍक्सिस आलाच आहे, म्हणजे 2-8 मध्ये राहू केतूचं हे आलेलं आहे हो नवमांश. D7 मध्ये पण अष्टमात राहू मंगळ आहेच आहे. मगाशी त्यांनी हो ना. सांगितलं. हळदणकर मॅडम, तुम्ही काहीतरी हे हा करा, अभिप्राय द्या. हा सर. येस मॅडम. तिवाटणे मॅडमचं पहिल्यांदा अभिनंदन करते. दिवार सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार. आणि मॅडमनी आजचा हा प्रयत्न खूपच चांगला केलाय की पूर्व भागामध्ये नवमांश आणि त्याचे सूक्ष्मांश याची खूप चांगली उजळणी घेतली. अंशात्मक आणि प्रत्येकाचा नवमांश कोणत्या राशीचा आहे हा भाग त्यांनी जो सरांनी शिकवलेला होता त्याची खूप चांगली उजळणी झाली. आणि एक भाग थोडीशी अशी त्याची धाटणी सांगताना त्यांनी केली ती चांगली वाटली मला. म्हणजे मी सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास केलाय की 9 जर भाग असतील एका ह्याच्यामध्ये तर पहिला 9ला संपला तर दुसरा 6ला संपणार, तिसरा 3ला संपणार आणि चौथा 12ला. अशा पद्धतीने 1, 5, 9 या तीनही 3 ह्याचे बायफर्केशन आपल्याला करता येतं. आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर ते लक्षातही चांगलं राहतं. तर हा भाग मॅडमनी खूप चांगला घेतला. दुसरं असं की बऱ्याच दिवसांनी आपण एक मेडिकल बेसवर अशी ही कुंडली त्यांनी शोधून चांगली घेतली की जनरल जीवनामध्ये माणसाला हा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो आणि तो आज ज्या पद्धतीने सोडवला गेला म्हणजे एक पत्रिकेच्या व्ह्यूने आणि प्रत्यक्ष डॉक्टरी सल्ले घेताना तृप्ती मॅडमने आपला अनुभव सांगितला. रंजना मॅडमनी त्यांना आलेले अनुभव इथे चांगल्या पद्धतीने सांगितले. त्यामुळे एक अपत्याच्या दृष्टीने जेव्हा लोकांना प्रॉब्लेम येतात तेव्हा काय प्रिकॉशन घ्यायला हवी हे या पत्रिकेच्या निमित्ताने चांगलं स्पष्ट झालं. वृश्चिकेचे ग्रह वृश्चिक राशिकेत बसलेले ग्रह हे नेहमीच त्रासदायक असतात. त्यात राहू आणि शनी आणि त्याच्या भोवतालचे मार्केश किंवा हे सगळे जे बसलेले आहेत त्यामुळे पत्रिकेला कसं त्रास म्हणजे वाईट परिस्थिती नाही म्हणणार पण मानसिक दुःख देणाऱ्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. याचं खूप चांगलं हे दिलं. बाकीच्या एरवी न बोलणाऱ्या लोकांनी सुद्धा आज या पत्रिकेमध्ये चांगला सहभाग घेतला आणि काही हटके उपाय पण सांगितले. पण एरवी सर नेहमीच या बाबतीत आपल्याला प्रिकॉशन देत असतात की मंत्र जप हा केव्हाही कोणत्याही समस्येवर प्रभावीच होत असतो. तर या दृष्टीने महादेवाचा जप हा ह्याला जास्त प्रभावी होऊ शकतो. म्हणजे पूर्वजन्माची काही कर्म राहिली असतील किंवा पूर्वजन्माचे जे काही दोष असतील किंवा या जन्मात यापूर्वीच्या भागामध्ये झाले असतील तर यासाठी मंत्र जप करणं हा खूप प्रभावी उपाय आहे. याच्यात काहीच शंका नाही. तेव्हा एकूणच पत्रिका आणि माधुरी मॅडमनी नेहमीप्रमाणे खूपच छान षटकार मारले. तिवाटणे मॅडमनी तयारी चांगली केली होती. कुबल मॅडमनी सुद्धा सर्वांगीण याने विचार केला. अष्टक वर्ग पुन्हा ग्रहांचा उपकेतू हे असे 2-3 अँगलमधून त्यांनी हे विचार मांडले. तेव्हा पत्रिकेचा सर्वांगीण विचार आजच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नेहमीच होतो पण आजच्या ह्याच्यात पण तो झाला. तर एकूणच विद्यार्थ्यांना रिव्हिजनच्या दृष्टीने एक चांगली पत्रिका तिवाटणे मॅडम तुम्ही दिली आणि तयारीही चांगली केली होती. इतरांनीही चांगलं बोलतं केलं. तेव्हा आजचं सेशन खूप चांगलं झालं. याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि माहिती आम्हाला चांगली दिली त्याबद्दल तुमचं कौतुक. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बरं, आता मी थोडस माझ्या मनातलं सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे मॅडमनी सूक्ष्मांश जे मांडले म्हणजे जी पद्धती असते
तर ती पद्धती एकदम प्रॉपर यांनी सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल तुमचे शतशः आभार. तर त्या याच्यामध्ये कसं आहे की एक प्लॅटफॉर्म असतो, तो तुम्ही नवमांश रहस्य आपल्या विषयाचं नाव होतं. तर त्याला प्रारंभ करताना तुम्ही अतिशय मेष राशीपासून पुन्हा मीन राशीपर्यंत 108 सूक्ष्मांश आणि त्याचं वर्गीकरण, ज्याला अंशात्मक म्हणतो, ते अतिशय पॉझिटिव्ह तुम्ही सर्वांना सुचवलं, सांगितलं. इट इज कॉल्ड एज्युकेटेड सायन्स. तर ते फार चांगल्यापैकी झालं. मग ही खरी सुरुवात असते सर्वतोपरी चक्र ह्याबद्दलची. तो एक फार छान भाग झाला. दुसरा भाग असा आहे की कुंडली विवेचन तुम्ही अतिशय सुंदर केलं. त्याच्यामध्ये वर्गीकरण करते वेळी नवमाशामध्ये आपण जेव्हा वर्गीकरण करतो तर एकाच राशीमधून भिन्न तत्वांमध्ये काही काही ग्रह जे आहेत ते विखुरले जातात. तर त्यामध्ये आता असा भाग आहे, म्हणजे नॉट अबाउट दिस होरोस्कोप, तर तुम्ही सर्वजण जेव्हा संततीबद्दलचा विषय ज्या वेळेला विचार करता तर त्यावेळेला शुक्र हा ग्रह पती पत्नी यांच्या कुंडलीमध्ये कोणत्या राशीशी संबंधित आहे त्या विचारावरती शुक्रजीव जो आहे बीज, तो बीज कशा रीतीने त्याचं रोपण होईल हा असा विचार करून शुक्राला पहिलं प्राधान्य द्यायचं असतं. मग ती आई असो का वडील असो, तर शुक्र ज्या राशीत असेल त्याचा अनुसार संततीचं कम्फर्ट कसं असेल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी व्यक्ती जन्माला येण्याच्या अगोदर पासून आई वडिलांचा शुक्र हा कोणत्या कोणत्या राशीमध्ये विराजमान आहे त्याला अनुसरून त्याच्यामध्ये संततीची उत्पत्ती ही निश्चित केलेली आहे असं आपलं शास्त्र सांगतं. पण क्लास अतिशय सुंदर झाला तुमचं. हे फार कमांड होता क्लासवरती, त्यात काही वाद नाही. दी बेस्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू सर. व्हेरी तुम्ही फाईन. आणि त्याच्यामुळे हे आरंभ घडलं. अतिशय सुंदर आहे. प्रश्नच नाही, म्हणजे नो ऑब्जेक्शन ॲट ऑल. काही टीका करायची आवश्यकताच नाहीये. उत्तम मांडणी केली त्याबद्दल धन्यवाद. आता कुबल मॅडम समारोप करतील. तत्पूर्वी कोणाला आणखी काही विवेचन करायचं असेल तर अवश्य करा. मग समारोप जो आहे ते कुबल मॅडम कडे सोपवलेलं आहे. आपण बोला. नमस्कार सर, मी बोलते. मॅडम मी बोलते, एकच मिनिट. नमस्कार. तिवाटणे मॅडम, तुम्ही खूप छान पत्रिका मांडली. सूक्ष्मांश तत्व, त्याचे चरण, त्याचे अंश, ते सूक्ष्मांश, ह्या सगळ्याचं अगदी सारासार विचार, म्हणजे जे आहे ते व्यवस्थितपणे पत्रिकेचं विवेचन केलं. अगोदर सूक्ष्मांश घेतले, नवमांश घेतले, सगळ्या तत्वांची कशी विभागणी होते ते सांगितलं, आणि नंतर पत्रिकेचं पण विवेचन चांगलं केलं. आणि आपल्या सर्वच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी पण त्याला चांगला प्रतिसाद दिला. सर्वांचे धन्यवाद. आणि मॅडम तुमचं अभिनंदन. खूप छान प्रयत्न आणि खूप छान केलं तुम्ही पत्रिकेचं विवेचन. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. व्हेरी गुड. गुड सर मला एक एक्सप्लेनेशन. मला बोला एक बोला विचारायचं बोला होतं. बोला मला बोला म्हणजे बोला बोला. आठवणच नाही राहिलं. मी केव्हाच आठवायचा प्रयत्न करते की मंगळ आपण रक्तासाठी पकडतो, तर आरएच फॅक्टर साठी कुठला ग्रह शनी पकडतात की राहू पकडतात, ह्याचं माझं कन्फ्युजन आहे. प्लीज सांगू शकाल का? नाही, आता असं आहे की शेवटी आपला विषय होता संततीच्या बद्दल. मॅडमने हो विवेचन हो केलंय. हो तर संततीचा ग्रोथ आणि संततीबद्दल होणारे काही प्रश्न हे का हम्म, उपस्थित झाले, तर त्याकरता वृश्चिक राशीमध्ये जे कॉम्बिनेशन आहे तर ते हो पाचही ग्रह जे आहेत ते येऊ नयेत. तर पंचग्रही हो जेव्हा येते तर त्यावेळेला सूर्ययुक्त बरेचसे ग्रह असतात म्हणून हो पंचग्रही होते. आणि त्यासोबत सगळं मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे राहू, गुरु, हे शनी, रवी हे सगळे एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हम्म. रक्ताचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो, कारण ते जलतत्वामध्ये आहेत म्हणून. हा तेच 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 म्हणजे ते मंगळ तर डिटेक्ट झालं आपलं, पण तो आरएच फॅक्टरच मला आठवत नाहीये. त्याच्यासाठी कुठला बघतात ग्रह, म्हणजे राहू बघतात की शनी बघतात, हेच नाही आठवत आहे मला. कारण मूळ ते रक्तामधूनच हे राहू झालंय की त्या राहूकडे स्त्रीच्या याच्यामध्ये राहूकडे रक्ताच्या जबाबदाऱ्या नाहीत. नाहीत. रक्ताची मग शनी येईल जबाबदारी का? मंगळ आणि चंद्र. एक मिनिट. हा, रक्ताची जबाबदारी चंद्र आणि मंगळ. चंद्र जे आणि मंगळ. हा ओके. हे फ्लो प्लॅनेट आहे, हा हा ज्याने हा फ्लो तयार होतो. राहूचा फ्लो नाहीये. ओके. ओके.
तर हरकत नाही, फार ठीक छान आहे झालं सर. मॅडम. ओके मांडणी फार थँक सुंदर झाली. पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू करतो सर. तुम्हाला. थँक्यू आणि थँक्यू असंच सर. असंच येत राहा. अभ्यास जो फार हा सुंदर झालाय उपक्रम तुमचा. चालू केला आहे त्याच्यामुळे हे सगळ्या विद्यार्थ्यांना याची पर्वणीच लाभली आहे. बोलेंगे ना पारू, बोलेंगे ना, अमूल के चाहिए दियो। अभी इतने तुम्हारे जूने घर जैसे है तो कम ले ना। बरं कुबल मॅडम, ठीक है। नाही, तुम्ही मला वाटलं त्या अनिता माळवे मॅडम तुम्हाला बोलायचंय का? नाही, ठीक आहे. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि नमस्ते इथे नमस्ते. उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता सगळ्यांनी सगळं बोलले, मी पण मध्ये बोलून झालं, आता बोलण्यासारखं काहीच नाहीये. पण टिवटणे मॅडम, तुम्ही खरंच खूप छान, म्हणजे सरांनी जे नवमांश रहस्य नाव दिलं, तर आमची पूर्ण परत 108 नवमांशाची छान उजळणी झाली. कुठले म्हणजे त्रिपाद नक्षत्र आहेत, कुठले द्विपाद आहेत, सगळं ते पण छान समजलं. आणि ही कुंडली पण म्हणजे दिसता क्षणीच कळतंय ना, ती वृषभ राशीच बिघडलीये. सरांनी आता ते पण सांगितलं की संततीसाठी राउंड एंड राउंड, राउंड एंड राउंड. ओम नमः शिवाय. तर शुक्र म्हणजे दोघांच्याही कुंडलीत बघायला हवा, म्हणजे जेंट्स आणि लेडी दोघांच्या पण ह्याच्यात. आणि तो कुठल्या राशीत, तर इथं मुळात ही वृषभ राशीत हा शुक्र आणि नहीं शिवाय वो आने नीच सही। सगळे ग्रह तर आई उरे त्यामध्ये पट पूर्ण सौ बाजू बिघडल्याचा वनु करी न वही करे ने सही करे। अरे देवा, ये मुझे वालू मार के तंग क्यों क्यों नहीं। काय झालं, कोण झालं? तर ठीक आहे मॅडम, तर अतिशय उत्तम नाही नाही, केलं आहे आता तुम्ही. बोला. आता नाही, बॅच आता गेली. झालंय सर, ऐका ना, आता बॅच बोलून गेली. झालं. चला मी काढून हा काढून टाकले हा, आता. नाही असू द्या, आता संपलाच क्लास. तर मॅडम, तुम्ही अतिशय छान, म्हणजे विवेचन पण छान केलं. सगळ्यांनी पण त्याला आज बरेच आपले हे काय पुरुष मंडळी पण छान बोलले, सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित सांगितलं. तर असं सगळ्यांनी पुढे या आणि क्लास घेत राहा आणि छान छान शिकवा. आणि सर, मला अजून एक, आता मी विसरले, त्यामध्ये मॅडम बोलल्या ना, कोण, बरं जाऊ दे. बोल मॅडम, सांगा हा ना तुम्ही. हा, एकच मिनिट, मला सर म्हणजे सरांनाच असं विचारायचं होतं, पण मी मगाशी विसरले. मंगळाचा आपण बराच उहापोह केलाय, नो डाऊट. पण हा मंगळ आहे ना, म्हणजे वृश्चिकेत हे सगळे ग्रह आहे ना, आणि त्याचा स्वामी मंगळ आहे, तर तो पुत्रकारक पण आहे, म्हणजे आपण जेमिनी प्रमाणे बघितलं तर. आणि तो पण असं मृत्यू बिंदूत आहे, म्हणजे असं पण आपण थोडस हे करू शकतो ना सर. सर, हो हा हो हा येस. हा. तर आता मग झाले बाकीचं, तर सगळ्यांनी सगळं चांगलं, आपलं अष्टक वर्ग झालं, ते छायाग्रह पण झाले, नवमांश पण झालं. तर मॅडम टिवटणे मॅडम, परत तुम्हाला अगदी हॅट्स ऑफ. खूप छान क्लास झाला आणि पुन्हा परत अशाच या. आणि सगळ्यांना मी विनंती करते, हो हो सगळ्यांनी हो. आपल्याकडे जे जे असेल ना द्या. आणि छान, प्रत्येकाला छान वाटतं ना, मग सगळेजण बोलले तर, मग नाही तर काहीच नाही, तर मग आम्ही आहोत. पण तरी सुद्धा सगळ्यांनी बोलावं अशी म्हणजे आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. तर सगळ्यांनी परत असं छान नवीन विषय घेऊन या. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. बघा थँक्यू. आता असं आहे, जर कोणाला इच्छा असेल तर मी माझा एक क्लास ड्रॉप करीन. परत तुम्हाला हो, नाही मंडे नाही नाही सर, सॅटरडे. सर तुमचं नाही नाही ड्रॉप करायचं, हो, नाही नको. नाही, मंडे आणि संडे पण आपल्याकडे आहे. मंडे मी आणि शनिवार दोन दोन देऊन टाकेन. तुम्ही असं आमचं आयुष्य संपायला आलेलं आहे. नाही, तुम्ही पण आहे ना आम्हाला सर असं नका तुमच्याकडनं बोलू. अजून शिकायचंय ना नाही सर. सर, असं असं बोलू नका नका. बोलू, अजून पुष्कळ असं शिकायचं नका आहे म्हणू आम्हाला. काही. नाही नाही, सर पण असं नका तरी म्हणू. सुद्धा ही आवड आहे आणि तुम्ही पुढे जायचं आहे, हे लक्षात घ्या. तुमच्यामुळे हे सगळं शिकायला हो मिळतंय ना, आणि हो खूप ना. छान शिकायला मिळतंय. आणि अजून ठीक आहे बरंच ठीक शिकायचंय सर आम्हाला. आहे. तुमचे नका ठीक कमी करू, लागलं तर रविवारी हे सगळे येतील, जर फारच ठीक ठीक कोणाला इच्छा ठीक असेल तर. सर, एकच ठीक. वार ठीक हो आहे बरोबर सरांबरोबर म्हणून, बोललात. हा बाकीचे तेच तुम्हीच ना, घ्या एकच सर. बस. हो ना, ठीक शनिवार एकच ठीक वार मॅडम आहे सर, बरोबर बाकीचे बोललात तुम्ही. तुमच्याकडून आम्हाला खूप शिकायचंय सर अजून. चालेल चालेल, हरकत त्यामुळे नाही. पण हा. उत्तम उत्तम स्टार्टअप पण फार छान झाला. व्हेरी थँक्यू व्हेरी नाईस. सर, थँक्यू गुड. थँक्यू थँक्यू. सर्वांचे थँक्यू थँक्यू. व्हेरी येस, मच. थँक्यू, ऑल द बेस्ट. बरं.